हरिओम. दादासाहेब टिस्कुले या जागतिक स्तरावर चालणाऱ्या योग वर्गात आपण सर्व गुरुवरांचे, सर्व योग साधकांचे सर्वांचे स्वागत आहे. दादासाहेब टिस्कुले योग वर्गाचा निरंतर आज 1134वा दिवस. उपस्थित सर्व गुरुवर आणि योग साधक सर्वांना हरिओम, सर्वांना नमन वंदन प्रणाम करून आज आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तर हा योग वर्ग जो निरंतर 3 वर्षापासून सुरू आहे, ज्याचा आज 1134वा दिवस आहे, याच योग वर्गातर्फे 8 जून ते 7 जुलै पर्यंत एक महिना विशेष महिलांकरिता कार्यक्रम घेण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये महिलांचे जे मानसिक आहे, शारीरिक, आध्यात्मिक तसेच सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आज आपला 24वा पुष्प गुंफणार आहे. आज आपल्याला ज्या गुरुचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या आहेत सोनालीताई मगदुम, ज्या पुणे येथून आहेत. त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सोबतच वेलनेस कोच आहेत आणि आजचा त्यांचा विषय आहे हाऊ यू मॅनेज PMS. म्हणजेच स्त्री आणि पुरुषांमध्ये जर वेगळेपणा म्हटलं तर स्त्री एक अशी आहे की जिची घडणच अशी बनलेली आहे की ती नवीन एका जीवाला जन्म देऊ शकते आणि म्हणूनच तिला स्त्री म्हटलं जाते. तर या स्त्रीच्या आयुष्यात जो एक महत्वाचा टप्पा येतो रजोदर्शन. रजोदर्शन म्हणजे जेव्हा तिला पाळी येते तेव्हा तिचा जसा गोंधळ उडतो, तसेच जेव्हा तिची पाळी जाते तेव्हा तिच्या मनात अनेक गोंधळ सुरू असतात. तर याबद्दल आपल्या आजच्या ज्या गुरुवर्य आहे सोनालीताई मगदुम, त्या त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही अवस्थेमध्ये महिलांना गोंधळाची परिस्थिती उद्भवत असते आणि त्याची माहिती अभावी अनेक दुष्परिणामांना तिला सामोरे जावं लागतं. तर यातून सुटका करण्यासाठी आजच्या आपल्या पाहुण्या गुरुवर्य सोनालीताई मगदुम, ज्या पुणे येथून आहेत, त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर सोनालीताई, आपले योग वर्गात खूप खूप स्वागत आहे. आपला परिचय करून देण्याकरिता मी सुधीरदादा पाटील जे आपले गुरुवर्य राहिलेले आहे, आपल्या योग वर्गात अनेक त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे, हे सोनालीताईंचे पण गुरु आहेत. तर त्यांच्या हातून त्यांचा परिचय आज आपल्याला इथे करून मिळणार आहे. तर योग वर्गात आपले खूप खूप स्वागत आहे ताई. आणि सुधीरदादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सोनालीताईंचा परिचय करून द्यावा. हाँ, नमस्कार. तो मेरा परिचय तो ऑलरेडी अंजलि ताई ने बता दिया है कि मैं पहले भी यहाँ लेक्चर देने के रूप में आया था, लेकिन आज ये मेरा सौभाग्य है कि जो मेरी सहधर्मिणी है या मेरी साथी है, जो मेरे जैसे ही एक वेलनेस कोच है, मैं उनका गुरु नहीं हूँ, वो एक्चुअली एक गुरु है, तो उनके बारे में कुछ बताने के लिए मौका मिला है। ये हमारे हैप्पी और हेल्दी कम्युनिटी में वेलनेस कोच के रूप में एक्सरसाइज भी लेती है और हेल्थ टॉक भी देती है। इतना ही नहीं, तो उन्होंने अपने साथ अपना लाइफ पार्टनर को भी हेल्थ और फिटनेस के लिए परिवर्तन करने में मदद की है और उनकी नन्ही परी को भी हमने उनके साथ अपने पिताजी और माताजी के साथ वर्कआउट करते हुए देखा है। तो ये और हम लोग सब देखते हैं कि पोस्ट प्रेगनेंसी एक जनरली लेडीज में मोटापा आ ही जाता है, तो उनको मोटापे से मतलब फैट लेडीज से फिट लेडीज नहीं बनी है, तो एक पूरा फिट परिवार उन्होंने बना दिया है। और इस प्रकार सारी वर्किंग महिलाओं के साथ जो होता है वो उनके साथ भी हुआ कि उनको भी अपना काम काज सब करियर छोड़ना पड़ा जब बच्ची का जन्म हुआ तो। लेकिन उनको जो ये स्वास्थ्य और फिटनेस मिला, उन्होंने उसको एक पैशन के रूप में वेलनेस कोच के रूप में करियर करते हुए हम देख रहे हैं, आप भी देखेंगे। तो उसका परिणाम स्वरूप बहुत बिजी शेड्यूल, मतलब बिजी शेड्यूल की बात करें तो अभी ये सेशन खत्म होने के बाद 7:30 बजे उनका स्वयं वो एक वर्कआउट लेने वाली है हमारे सेकंड बैच में। इतना बिजी शेड्यूल होने के बावजूद भी उन्होंने जैसे ही नारी के लिए कुछ है, तो उन्होंने तुरंत हाँ बोल दिया। ये उनका बड़प्पन है। तो आज का जो विषय है, उसके बारे में उनके विचार वो हमारे सामने रखने वाली है। वो है PMS, यानी प्री मेंस्ट्रुअल पीरियड। मतलब नारी को जब मासिक धर्म चालू होता है, तो उस वक़्त और आगे भी लाइफ में वो मासिक धर्म के पहले जो कुछ समस्या से जूझती है, उसके बारे में ये कुछ अपने विचार अपने सामने रखेंगे। तो उनका और आपका वक़्त ज़ाया किए बगैर मैं अभी इसका आगे का सेशन अभी उनको सुपुर्द करता हूँ। आज की वक्ता सोनाली ताई। येस, थँक्यू सो मच सर. अँड हरिओम सगळ्यांना. माझं मराठी थोडंसं लिटल वीक आहे, पण मी प्रयत्न करते. मी सगळं जे काही गोष्टी आहेत मी हिंदीमध्ये शेअर करेन.
आणि बेटर होईल सगळ्यांनी तुमचं व्हिडिओ ऑन करा, जेणेकरून मला पण असं वाटेल की बाबा मी कोणासोबत तरी डिस्कशन करत आहे. विंडो ऑफ असेल तर ते फील नाही येणार आहे. ओके, तर सगळ्यांनी तुमचं विंडो ऑन करा. मी माझं स्लाइड शेअर करते. यस, मेरा नाम सोनाली है एंड इस कॉल को मैंने पुणे महाराष्ट्र से ज्वाइन किया है. मैं एक्चुअली आई थी जब ऐसे नहीं थी, क्योंकि एक्चुअली मैं मतलब मुझे एट द एज ऑफ 28 मुझे हाई बीपी का प्रॉब्लम शुरू हो गया था, साइनस था, माइग्रेन था, ये सारे हेल्थ प्रॉब्लम से मैं जूझ रही थी एंड आई वाज लुकिंग फॉर अ सोल्यूशन. मुझे ऐसा कुछ तो चाहिए था जिससे मेरा हेल्थ प्रॉब्लम्स भी दूर हो एंड जो मेरी बेटी बहुत छोटी है उसके साथ मैं हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल जी सकूं, उसके साथ खेल सकूं, यही मेरा इंटेंशन था. मैं बाय बैकग्राउंड एक इंजीनियर हूँ, 6 साल तक मैंने जॉब किया है एंड जैसे मेरी बेटी पैदा हुई तो मुझे उस प्रोफेशन को छोड़ना पड़ा, जस्ट बिकॉज ऑफ मैं उसी का टेक केयर करना चाहती थी. मैं अपनी बेटी को किसी की और के हाथ में देके मैं ऑफिस नहीं जाना चाहती थी, तो मुझे वो प्रोफेशन क्विट करना पड़ा. एंड जैसे जैसे मैं इसमें आगे बढ़ी तो मुझे हेल्थ एंड फिटनेस में आप देख पा रहे हो मेरे अमेजिंग, मैंने 18 kg का फैट लॉस किया है विद द हेल्प ऑफ गुड न्यूट्रिशन एंड हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल. एंड अभी तक मैं उसको मेंटेन कर रही हूँ. एंड बाय द वे मेरा अभी ये सेशन खत्म होते ही मैं अगले सेशन में मैं वर्कआउट लेने वाली, इसीलिए मैं वर्कआउट अटायर में भी हूँ. तो आज हम बात करेंगे पीएमएस के बारे में. ओके, पीएमएस आज एक्चुअली बहुत सारे आप लड़कियों में एंड जो मैरिड है वुमेन में आप देख सकते हो कि जैसे उनका पीरियड्स आने वाला होता है बहुत सारे उनको प्रॉब्लम शुरू हो जाती है. मतलब मूड स्विंग्स होते हैं, हेडेक होता है, वीकनेस होता है, एनर्जी लो रहता है, चिड़चिड़ापन हो जाता है. एंड ये नॉट ओनली उन्हीं को जानना जरूरी है, उनके बाकी फैमिली मेंबर को भी वो जानना जरूरी है. वो जानती है लेकिन उसका अभी तक उसको सोल्यूशन नहीं मिला. अगर उसको फैमिली मेंबर भी जान सके तो उसके लिए आसान हो जाएगा. बाय द वे एक ऐसा सिस्टम, मतलब मेल एंड फीमेल ऑलमोस्ट सेम ही है, लेकिन हमारे पास एक एक्स्ट्रा ऑर्गन फिट है हमारे बॉडी में. ओके, दैट इज हमारे बॉडी में रिप्रोडक्शन का पूरा सिस्टम फिट है, तो हमें ज्यादा एफर्ट्स लेने पड़ते हैं हमारे हेल्थ एंड फिटनेस के लिए. तो आज हम इसी के बारे में थोड़ा सा डिस्कस करेंगे, हाउ टू मैनेज पीएमएस, प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम, मतलब क्या क्या होता है एंड हमें इससे ओवरकम करने के लिए हम क्या कर सकते हैं. ओके, तो सभी लोग हैं मेरे साथ, सुन रहे हैं एंड मेक श्योर जो जो आपको पॉइंट्स अच्छे लग रहे हैं आप नोट डाउन कीजिए, या फिर कुछ क्वेश्चन से आप लिख के रखिए, हम बाद में इसके डिस्कस करेंगे. ओके, यस. तो प्री मेंस्ट्रुअल पेन में मतलब एक्चुअली होता क्या है, इसमें होता क्या, एक तो नॉर्मल सिम्टम्स है, हेडेक होता है, एब्डोमिनल पेन होता है, पेट में बहुत ज्यादा तकलीफ होती है, एक्ने आते हैं एंड बैक पेन रहता है ना, ब्रेस्ट सॉलो हो जाते हैं, नॉजिया, मतलब बहुत लो एनर्जी रहती है, उसको कुछ काम करने का मन नहीं करता. सुधीर सर, कुणाचं तरी लाईन अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा. ओके, यस. तो इसके सॉल्यूशंस के ऊपर भी हम बात करेंगे, बिकॉज ये नॉर्मल होता है बहुत सारे, क्योंकि पहले के जमाने में ये नहीं होता था, क्योंकि अगर आप दादी नानी से पूछोगे तो इनको ये सारे प्रॉब्लम्स नहीं होती थी, बिकॉज उनका लाइफ ना एक बटन पे नहीं चलता था. आज एक बटन दबाओ मिक्सर शुरू हो गए, एक बटन दबाओ गीजर शुरू हो गए, एक बटन दबाओ इवन बर्तन धोने का भी मशीन आ गया, तो वो सारे के सारे काम खुद ही करते थे. ओके, तो वो फिजिकल एक्सरसाइज भी हो जाता था. एंड जब पहले उनके जमाने में फूड बहुत हेल्दी मिलता था, आप आज देख पा रहे हो कि मार्केट में एक सब्जी या एक वेजिटेबल ऐसा नहीं है कि जिसपे पेस्टिसाइड नहीं है ना. आप ला के दे सकते हो, आई एम श्योर कोई भी नहीं ला सकता, स्पेशली जो मेट्रो सिटीज में रहते हैं वो. ओके, फूड में न्यूट्रिशन लेवल बहुत कम हो गया है, फिजिकल एक्टिविटी बहुत कम हो चुकी है, इसीलिए ये सारी चीजें हो रही है. अदरवाइज मैंने कभी मेरे अपनी दादी नानी को इस तरह से मतलब पीएमएस चल रहा है कभी भी नहीं देखा. आई एम श्योर आपने भी नहीं देखा होगा. ओके, नेक्स्ट. अभी इसमें नॉर्मल एक्चुअली ये होता क्या है. ओके, इट्स अ प्रोसेस, मतलब ये हमारे पिट्यूटरी एंड ओवरियन ग्लैंड्स का काम रहता है, इनका काम रहता है. तो ये इसके एक्चुअली नॉर्मल सिम्टम्स क्या है. ओके, ब्रेस्ट पेन होना, ब्लोटिंग होना, या फिर मेंस्ट्रुअल क्रैम्प्स आना, पेट में दर्द होना, ये नॉर्मल सिम्टम्स है. लेकिन इससे अगर आप थोड़ा सा आगे जाए तो मूड स्विंग्स होते हैं, फटीग होता है, कॉन्स्टिपेशन होता है, डायरिया होता है, ये सारे थिंग्स से
आपको जूझना पड़ता है अगर आपके पीरियड्स नॉर्मल नहीं है तो। ओके, एंड एक्चुअली होता क्या है, जब पीरियड्स आने से पहले वो जो लेडी है ना, रेगुलर के काम भी ठीक से नहीं कर पाती, ना उसका ध्यान रहता है, ना बॉडी सपोर्ट करता है, ना मूड अच्छे रहते हैं। तो जो नॉर्मली कर रही थी वो काम करने के लिए भी उसको बहुत तकलीफ होता है, एंड ये तकलीफ से पूरा घर का माहौल बिगड़ जाता है, रिलेशंस बिगड़ने, एंड वो कुछ जानबूझ के कुछ भी नहीं करती। इतने मूड स्विंग्स होते हैं या फिर इतना हार्मोनल बैलेंस होता है ना कि वो खुद के ऊपर काबू भी नहीं रख पाती है, एंड बाद में ऐसे मैंने क्यों किया बाद में उनको रियलाइज होता है, लेकिन तब तक वो वक्त निकल चुका होता है। एंड घर वाले उनके ऊपर थोड़ा सा भड़कते हैं, ये सारी चीजें होती रहती है, तो इसे ओवरकम करना बहुत जरूरी है। तो आज हम पूरे सेशन में होता क्या है ना, एंड उससे हम कैसे बाहर आ सकते हैं, अपनी लाइफ को कैसे इजी कर सकते हैं, हम इसके ऊपर पूरा डिस्कशन करेंगे। ओके, यस। तो सबसे पहले समझना जरूरी है वो एक्चुअली सिम्टम्स कितने स्ट्रॉन्ग हैं। जैसे मैंने बताया, नॉर्मल सिम्टम्स पीरियड्स में जो पीरियड्स आने से पहले जो नॉर्मल सिम्टम्स होते हैं ना, वो सबसे पहले 1 to 2 days आपको थोड़ा सा मतलब पेन रहता है, क्रैम्प्स आने लगते हैं, ये सारे मतलब होम रेमेडी से उसको क्योर किया जा सकता है। फॉर एग्जाम्पल, वाटर बैग ले लिया, फिर सा वॉक कर लिया, या फिर दादी नानी के बहुत सारे नुस्खे होते हैं, है ना, अगर अप्लाई करते हैं तो वो उससे भी आप थोड़ा बहुत मैनेज कर सकते हैं, है ना। एंड डेली फर्स्ट करने में थोड़ा बहुत irritate, ये नॉर्मल सिम्टम्स है, ये सबको हो सकता है। एंड ये चाहता है एबनॉर्मल क्या है, चिड़चिड़ापन, जैसे जैसे आप इस पिक्चर में देख रहे हैं, बहुत सारा मूड स्विंग्स रहता है, इरिटेबिलिटी रहता है, और उनको सोने के लिए भी तकलीफ होती है, ब्रेस्ट मतलब अगर नहीं चला पाए, पेन रहता है, वो नॉट नॉट पीरियड्स पागलपंती के मोड में ही रहती है, मतलब चिड़चिड़ापन रहा है, घंटे को समझ ऐसे क्यों कर रही है। ओके, सॉरी मेरा नेटवर्क चला गया था। ओके, आई एम बैक अगेन। सुधीर सर, कैन यू स्पॉटलाइट मी? हाँ, आप स्पॉटलाइट पे हो, आपका स्क्रीन दिख रहा है। यस यस, आपका स्क्रीन दिख रहा है और आप स्पॉटलाइट में ही हो। ओके ओके सर, ग्रेट। ओके, तो जैसे मैंने बताया कि पीएमएस में एक्चुअली होता क्या है, ये आपने पूरा मतलब ये इस्ट्रोजन एंड प्रोजेस्टेरोन जो हमारे हार्मोन्स होते हैं उसका इम्बैलेंस होता है। जैसे ये हमारा पूरा जो साइकिल होता है वो 28 डेज का होता है, तो उसमें डिफरेंट डिफरेंट फेजेस होते हैं, है ना। फॉलिकुलर फेज होता है, ओव्यूलेशन फेज होता है, ल्यूटेल फेज होता है, ये डिफरेंट डिफरेंट फेजेस होते हैं। तो इस डिफरेंट डिफरेंट फेजेस में एक्चुअली उस लेडी का मूड भी डिफरेंट डिफरेंट रहता है। ओके, यस। तो सबसे पहले हम बात करेंगे मेंस्ट्रुअल फेज में क्या होता है। मेंस्ट्रुअल फेज में एक्चुअली आपको अच्छे से रेस्ट करना चाहिए, है ना। जनरल मतलब आपको कुछ मतलब वो तो मेन पीरियड होता है, तब आपको रेस्ट ही करना चाहिए, खुद का टेक केयर बहुत अच्छे से करना चाहिए, है ना। पहले के जमाने में अगर बोला जाए तो 3 to 5 days उनको पूरा रेस्ट दिया जाता था, लेकिन आजकल वो ट्रांसफर होते होते एक टैबू में बदल गया है, इधर मत छो उधर मत छो, ये ऐसा कुछ नहीं था बाय द वे। एक्चुअली तब नहाने को भी ना बोलते थे, जस्ट बिकॉज जब पीरियड चलता रहता है तो बॉडी टेम्परेचर अलग मोड पे होता है, जो भी फ्लो होता है उस लेडी का बॉडी टेम्परेचर से रिलेटेड होता है। ओके, नहाने इसलिए मना करते थे कि जब हम नहाते हैं तो बॉडी टेम्परेचर लो होता है एंड वो फ्लो जितना होना चाहिए उतना नहीं होता। तो जब स्पेशली हेड बाथ करने के लिए भी मना करते हैं। इस पूरे फेज में आपको रेस्ट करना चाहिए, भगवान का जो भी जाप है ये सब चीजें आपको करना चाहिए। फॉलिकुलर फेज में क्रिएटिव टॉक्स आप कर सकते हैं, जो भी आपके आइडियाज है, बिजनेस रिलेटेड हो, घर के कुछ भी काम हो, तो आप बहुत अच्छे से कर सकते हैं। स्ट्रैटेजीज मतलब अभी नेक्स्ट मंथ का प्लान कैसे करना है, ओके, ये करना जरूरी है। बाय द वे मैं अपना जो पूरा
मेरा मंथ का कैलेंडर एंड मेरा बिजनेस का कैलेंडर एंड मेरा पीएमएस का जो भी मेंस्ट्रुअल साइकिल का कैलेंडर साथ में रखती हूँ, तो उसके हिसाब से मैं प्लान करती हूँ। अभी इस वक्त मेरा आने वाला है, तो इस वक्त मुझे पता है मेरे मूड स्विंग्स कैसे रहते हैं या फिर मुझे क्या प्रॉब्लम होती है, तो उसके हिसाब से मैं प्लान करती हूँ। तो आप भी अपने हिसाब से प्लान कीजिए। अगर कहीं बाहर पे जा रहे हो तो उसके हिसाब से आपको प्लान करना है कि अभी जाना है कि नहीं जाना है। अगर मुझे तकलीफ होती है तो उसके हिसाब से मुझे क्या प्लानिंग्स करनी है। ओके, ओव्यूलेशन फेज में आप बाहर जा सकते हो, आपके थॉट्स एंड आइडियाज शेयर कर सकते हो, लोगों से मिल सकते हो, है ना। पार्टीज कर सकते हो। पार्टीज मतलब जो भी आपके कम्युनिटीज में होती है, ये सारी चीजें आप कर सकते हो। एंड लुटियल फेज में आपके अगेन बाय द वे नेचुरली जो लेडी होती है ना, ये लिटिल फेज में जैसे आ जाती है, वो घर के साफ सफाई में बहुत ज्यादा ध्यान देती है, ये नेचुरली हो जाता है। वाइंड अप करना है, क्लीनिंग करना है, ये सारी चीजें आप इस फेज में कर सकते हो। तो उसके हिसाब से आपको प्लान करना है पूरे आपके मेंस्ट्रुअल साइकिल को। ओके, अभी ये देखो सुपर मॉम, जैसे मैंने बताया, हमारी जो दादी नानी ये वो बस उनका जो बाय द वे इंडिया में एक लेडी को देवी के रूप में ट्रीट किया जाता है। उसके नाम के एंड में देवी लगा रहता है। अगर आपने कभी फ्लाइट में ट्रैवल किया होगा, देवी और सज्जनों बोला जाता है इंग्लिश में, लेडीज एंड जेंटलमैन, एंड हिंदी में देवी और सज्जनों। औरतों को इसलिए देवी बोला गया है क्योंकि वो एक नए जीवन को मतलब बर्थ देती है, इसीलिए उसको देवी बोला गया। एंड पहले के जमाने में, आजकल जो लेडी कर रही है वो सब कुछ काम नहीं होते थे, ऑफिस नहीं जाती थी, घर के पूरा मतलब आज वो बाहर का भी हैंडल कर रही है एंड घर के अंदर का भी हैंडल कर रही है। पहले के जमाने में औरतों को ओनली घर का किचन संभालना रहता था एंड प्रॉपरली बच्चों को पालन पोषण करना ही रहता था। दिस इज द मेजर। और उनका कल्चर कैसे सेट करना, उनको क्या चाहिए क्या नहीं चाहिए, ये बहुत बड़ा काम था, है ना। एंड आज भी वो बहुत बड़ा काम है। उनको कल्चर सेट करने में ये बहुत बड़ी जिम्मेदारी उन पे थी। ओके, लेकिन आजकल ये नहीं होता। हम ऑफिस भी जाते हैं, घर के सारे काम भी करते हैं, बच्चों को संभालना रहता है, सब्जी लाना रहता है ना। ऑफिस में प्रेजेंटेशंस करना रहता है, घर का क्लीनिंग रहता है, सब कुछ अकेली हैंडल कर रही है। एंड बाय द वे ये सब रिसेंटली हुआ है। मतलब अगर आप हमारी बॉडी ये सब काम करने के लिए डिजाइन नहीं हुई, मतलब सालों हजारों सालों से वो रिप्रोडक्शन ही कर रही, मतलब बच्चों को बर्थ देना एंड उनका अच्छे से पालन पोषण करना और एक अच्छे क्वालिटी का न्यू जनरेशन को क्रिएट करना, ये हजारों सालों से करते आ रहे हैं। एंड रिसेंटली अराउंड 100 ईयर्स, वो भी बहुत ज्यादा हो गए, 40-50 साल या फिर 60 साल बोल सकते हैं या फिर 70 साल बोल सकते हैं, इससे ज्यादा तो नहीं। लेडी घर का भी संभाल रही है और बाहर का भी संभाल रही है। अभी तक हम लोगों ने मतलब वो दोनों मैनेज करना पूरी तरह से नहीं सीखा है। नहीं सीखा है मतलब वो वी आर नॉट डिजाइंड फॉर दैट। ओके, तो आजकल वो सब कुछ संभाल रही है, तो फैमिली मेंबर्स का भी थोड़ा सा बनता है कि अगर वो इस फेज में है तो हम भी कुछ थोड़ा सा मदद करें। जरूरी नहीं कि घर का पूरा काम एक लेडी को ही करना है, अपने हस्बैंड्स को भी इन्वॉल्व करो, बच्चों को भी इन्वॉल्व करो, है ना। एंड जरूरी नहीं कि घर के पूरा का पूरा काम आपको ही करना है। रात का वाइंड अप मतलब खाना बना के कुकिंग सब कुछ खत्म करके बर्तन आपको ही करना है। मेक श्योर कीजिए आप अपना खुद का जो क्वालिटी टाइम है वो भी आपको स्पेंड करना है। एंड एक लेडी को 10 बजे के बाद कभी भी नहीं सोना है, बिकॉज कहा जाता है कि मर्दों से मुकाबले औरतों को ज्यादा नींद की जरूरत होती है। बिकॉज जैसे मैंने बताया हमारे बॉडी में एक एक्स्ट्रा ऑर्गन फिट है, तो उसका रिपेयर करने के लिए हमें ज्यादा नींद की जरूरत होती है। तो मेक श्योर कीजिए। एंड जैसे ही रात के 9 बजते हैं, हमारे इंटरनल ऑर्गन जितने भी है वो रिपेयरिंग का काम स्टार्ट करते हैं। अगर आप 10 बजे तक सो नहीं रहे, है ना, 9 बजे तक नहीं सो रहे, तो आपके ऑर्गन्स कभी भी रिपेयर नहीं हो पाएंगे। एंड आगे जाके आप ऐसे सारे प्रॉब्लम्स फेस करोगे। जैसे मैंने बताया कि हमारी दादी को नहीं था, नानी को नहीं था, हमें ही सब कुछ क्यों हो रहा है। बिकॉज अगर उनका लाइफस्टाइल अगर आपने देखा होगा, सूरज के साथ ही शुरू होता था एंड सन के साथ ही खत्म होता था। जैसे ही सूरज उगता था उनका दिन उससे पहले शुरू होता था। बाय द वे वो अपना किचन के जितने भी काम होते थे वो पहले बहुत शुरू कर देती थी, है ना। एंड लेकिन आजकल वो नहीं हो पा रहा। एंड उनका सनसेट
मतलब सूरज ढलते ही उनका डिनर खत्म होता था, क्योंकि पहले लाइट था ही नहीं, है ना। तो लाइट नहीं था, तो जब तक लाइट है तब तक वो सारा अपना काम फटाफट कर लेते थे। एंड इवनिंग को बॉनफायर लगा के मस्त फैमिली के साथ गप्पे शप्पे लड़ाते थे, पूरे दिन हमने क्या किया या फिर नेक्स्ट डे का प्लानिंग करते थे। ऐसे उनका दिनचर्या था। लेकिन आज इतना लाइफ इतना फास्ट हो चुकी है, किसी को टाइम भी नहीं है वो सब काम करने के लिए। तो आपका जो डे प्लान है, तो आपको उसके हिसाब से करना चाहिए। सर्केडियन रिदम बोलते हैं उसको, ओके। तो जैसे सूरज उगता है उसके साथ आपका दिन शुरू होना चाहिए, सूरज ढलता है उसका लास्ट जो डिनर है आपको सूरज ढलने से पहले आपको करना है, ओके। एंड जैसे मैंने बताया कि हमारे बॉडी में एक एक्स्ट्रा ऑर्गन फिट है, उसके लिए अलग सा रेस्ट लगता है। तो एवरी लेडी को 10 बजे से पहले सोने के लिए जाना जरूरी है, ओके। ये पॉइंट आप नोट डाउन कीजिए। यस। तो क्या क्या प्रॉब्लम्स आते हैं प्री मिनिस्टर सिंड्रोम में? सबसे पहले स्किन प्रॉब्लम्स आ सकते हैं, जस्ट लाइक एक्ने, ब्लोटिंग हो सकता है, गैस हो सकता है, अब्डोमिनल पेन हो सकता है, ब्रेस्ट टेंडरनेस हो सकता है, स्वेलिंग फीट में या फिर हैंड्स में स्वेलिंग आ सकता है, हेडेक आ सकता है, फटीग आ सकता है ना। ये मूड स्विंग्स हो सकते हैं, सोशल एंजाइटी, मतलब लोगों से उनका मिलना जुलना बहुत कम हो जाता है या फिर मिलना ही नहीं रहता, या फिर ऐसे भी लगता है कि आज कुछ नहीं करना, बस सोना है। डिप्रेशन में जा सकते हैं, है ना। कुछ भी मतलब काम करने का कोई भी इच्छा नहीं रहता, कोई भी नहीं चाहिए उनको, ऐसा सिचुएशन में वो आ सकती है ना। यस। तो सिम्टम्स जैसे मैंने बताया, एंड इससे भी एक, जैसे ये पीएमएस हो गए, एंड इससे भी एक नेक्स्ट लेवल का एक और है पीएमडीडी। इसमें जो सिम्टम्स है वो एकदम एक्सट्रीम लेवल पे रहते हैं, मतलब टॉलरेट नहीं किया जा सकता। इससे रिलेशंस खराब हो सकते हैं, घर में जंग का माहौल बन सकता है। वो बहुत ही डेंजरस केस है, एंड इसके लिए आपको ट्रीटमेंट की जरूरत है। आप जरूर, अगर आपके घर में या फिर आपको खुद हो रहा है, तो आप जरूर अपने डॉक्टर को कंसल्ट कीजिए कि ड्यूरिंग पीरियड्स या फिर उससे पहले 1 और 2 वीक मुझे बहुत चिड़चिड़ा होता है, खामखा घर में झगड़े हो रहे हैं, मुझे कुछ भी सहन करने की कैपेसिटी नहीं है, तो आप जरूर अपने डॉक्टर को कंसल्ट कीजिए, उसको ट्रीटमेंट करना बहुत जरूरी है। बिकॉज अगर वो ट्रीट नहीं करेंगे, खामखा आपके रिलेशंस खराब हो सकते हैं, एंड आपका हेल्थ के ऊपर बहुत ज्यादा बैड इम्पैक्ट पड़ता है, ओके। यस। एंड ऐसा नहीं कि हमेशा इसके गलत ही इफेक्ट होते हैं, अच्छे भी इफेक्ट होते हैं बाय द वे। समटाइम्स जिनकी हेल्थ अच्छी है ना, जो प्रॉपरली आइडियल वेट पे है या फिर अच्छा अच्छा खाना खाते, जंक नहीं खाते, तो उनके लिए ये अच्छे इफेक्ट्स भी लेके आ सकता है। साइकिल शुरू होने से पहले वो ज्यादा एनर्जेटिक रहती है, जस्ट लाइक मी। बिकॉज मुझे भी ये सारे प्रॉब्लम्स बहुत पहले होते थे। जैसे ही मैंने न्यूट्रिशन शुरू किया, तब मेरी एनर्जी बढ़ गई, मैं आइडियल वेट पे आ गई, एंड तब अब मुझे नहीं आते इतना, ओके। पीएमएस के सिम्टम्स मुझे अब नहीं आते, मैं पहले से बहुत ज्यादा एनर्जेटिक फील करती हूँ, एंड क्रिएटिव बहुत ज्यादा रहती हूँ, सोशल होना चाहती हूँ, है ना। ये सब कुछ इट डिपेंड्स अपॉन आपका हेल्थ कैसा है। तो आप इसका स्क्रीनशॉट ले सकते हैं, आप कौन से कैटेगरी में आते हो आप डिसाइड कर सकते हो, एंड मुझे कैसे काम करना है ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। यस। नेक्स्ट, तो हमें क्या क्या चेंजेस कर सकते हैं? सबसे पहले, अगर ये सब कुछ चीजें आप में हो रही है, तो हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल आपको अडॉप्ट करना बहुत जरूरी है। ये पिक्चर देखिए, इसमें क्या क्या है। आपको एक्सरसाइज करना है, अपने आइडियल वेट को मेंटेन करना है, वॉक करना है ना। फ्रूट्स को डेली बेसिस पे कंज्यूम करना है, प्रोटीन कंज्यूम करना है, फाइबर कंज्यूम करना है, थोड़ा सा वेट ट्रेनिंग देना है ना, टाइम पे उठना है, मेडिटेशन करना है। ये अगर आप सारी चीजें हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल में अडॉप्ट करोगे, तो धीरे 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 देखो कैसे होता है ना, ये सारी चीजें जब होने शुरू हो जाती है ना, तो सबसे पहले लोगों का रिकमेंडेशन रहता है डॉक्टर को मीट करो, है ना। डॉक्टर एक आपको टैबलेट देगा, वो बेचारा कर भी क्या सकता है, आपको तकलीफ हो रही है तो उसने आपको टैबलेट्स दिया, आपको टेम्पररी रिलीफ मिला, एंड नेक्स्ट अगेन जो मंथ है सेम सेम अगेन सेम। तो इससे होगा क्या? कुछ नहीं बदलेगा। जब आप अपना लाइफस्टाइल चेंज करोगे, आप डेली एक्सरसाइज करोगे, डेली अच्छा अच्छा खाना खाओगे, मोबाइल से थोड़ा दूरी बना के रखोगे, फिजिकली एक्टिव रहोगे,
तो बहुत सारे आपके हेल्थ में चेंजेस आ सकते हैं। ओके, एंड डेफिनेटली ये मैंने ट्राई किया है एंड मेरे साथ हुआ है। कैसे रहता है ना, जब भी हम कुछ चेंजेस करने लगते हैं तो बॉडी मना कर देती है, क्योंकि हमने लाइफ में कभी ये वर्कआउट नहीं किया है। बाय द वे, पहले आपको ब्रश करने के लिए कुछ किसी को बोलना पड़ता है क्या? ब्रश करो, उठो। टी तो हम वैसे भी मतलब आँख खुली नहीं की टी ले लेते हैं, तो ये तो किसी को बोलना नहीं पड़ता। तो वर्कआउट करने के लिए क्यों बोलना पड़ता है? इट्स अ पार्ट ऑफ योर लाइफ। एक्सरसाइज करना, जो भी आपका शेड्यूल है, योगा है, प्राणायाम है, ये आप डेली बेसिस पे कीजिए, बिना किसी को मतलब फोर्स किए बिना। आपको बाहर से एक्सटर्नल फोर्सेस बताने की जरूरत नहीं है, तो उठो, एक्सरसाइज करो। आपको ये डेली बेसिस पे इंक्लूड करना है। एंड अगर आप 30+ हो, ओके, ओनली वॉक करके या फिर थोड़ा बहुत वेट लॉस करना है तो योगा करेंगे, वॉक करेंगे, इससे बस इतना ही करके कुछ नहीं होने वाला। आपको वेट ट्रेनिंग की भी जरूरत है, क्योंकि जो आपके बॉडी में मसल्स है, अगर आप उनको आपने यूज नहीं किया तो लॉस हो जाते हैं। अगर आपने कभी हमारे सिस्टम में ज्वाइन किया, वर्कआउट किया, तो आपको समझ में आएगा हाई इंटेंसिटी वर्कआउट्स क्या होते हैं। एक चीज बोलूं, जितनी भी लेडीज यहाँ पे कनेक्टेड है, मतलब घर के काम करके कोई खुश नाही रहती। बहुत सारे लेडीज का ये आन्सर रहता है, माझ्या घरी एवढं काम असतं, त्याच्यामध्येच माझं व्यायाम होऊन जातं. बट माझा सिंपल प्रश्न आहे, तुम्ही घरातलं काम करून एकदम मस्त मस्त वाटलं, आज मला एकदम छान वाटत आहे घरातलं काम असं करून, तुम्ही कधीच नाही बोलणार. द रीजन इज, जब आप वर्कआउट करते हो तो हैप्पी हार्मोन रिलीज होता है, तो अब आपको मूड्स बहुत अच्छे रहते हैं, है ना। घर के काम करके आपका एक्सरसाइज कभी नहीं होने वाला। तो मेक श्योर कीजिए मिनिमम आपके डे में आपको 30 to 40 मिनट्स डेली बेसिस पे आपको वर्कआउट करना है। कुछ भी कीजिए, कार्डियो कीजिए, अपर बॉडी, लो बॉडी, डिफरेंट डिफरेंट वर्कआउट्स कीजिए, उसके साथ ब्रीदिंग एक्सरसाइज भी इंक्लूड कीजिए। शाम को आप वॉक पे जाइए, है ना। आपके घर में ही मतलब पड़े रहोगे या फिर चार दरवाजे में बंद रहोगे, फ्रेश आपको नहीं मिल पाएगा, फ्रेश एयर आपको नहीं मिल पाएगा, एंड इससे आपका डिजीनेस और बढ़ जाएगा। एंड टीवी के थोड़ा सा स्क्रीन टाइम कम कीजिए, सीरियल वगैरह देखने से कुछ नहीं होने वाला है। एंड ऑफ द डे आपका हेल्थ, आपके पास एक ही शरीर है ना, उसका टेक केयर आपको ही करना पड़ेगा। बाद में जाके बहुत सारे लोगों को मैंने ऐसे ही देखा है, मैंने तो किसी का भी बुरा नहीं किया, भगवान ने मेरे साथ ही ऐसा क्यों किया? देखो, भगवान ने तुम्हें सब कुछ दिया था, 2 हाथ, 2 पैर, 2 कान, दो आंख, सब कुछ प्रॉपरली दिया था, तुमने टेक केयर अच्छे से नहीं किया, तो उसका सजा भी तुम्हें ही भुगतना पड़ेगा, भगवान कुछ नहीं कर सकता, है ना। या फिर ऐसे कुछ लोग हैं जिनके पास एक्स्ट्रा एक्स्ट्रा है 2 हाथ, मतलब अगर ये खराब हो गए या फिर हार्ट खराब हो गया तो मैं दूसरा लगा सकता हूँ। नो, भगवान ने बहुत शिद्दत से, बहुत प्यार से आपको बनाया है, एक ही शरीर है, उसका टेक केयर करना भी आप ही की जिम्मेदारी है। टीवी के सामने सीरियल देख के आपका फिटनेस नहीं बनने वाला। एंड ये जितने भी सिम्टम्स है, वो जस्ट बिकॉज ऑफ उसमें मोबाइल का भी बहुत बड़ा हाथ है, क्योंकि हम कंटिन्यूसली उसको देखते रहते हैं एंड बॉडी पोस्चर ऑटोमेटिकली वो चेंज हो रहा है। एंड एक और बात बताना चाहूंगी यहाँ पे, जब हमारी रीढ़ की हड्डी सीधी होती है ना, ब्रेन को प्रॉपरली ऑक्सीजन मिलता है। एंड अगर आपका ऐसा नहीं है, आप मोबाइल देखते या फिर सीरियल देखते देखते बेंड हो रहे या फिर सोफे पे पड़े पड़े, आपकी रीढ़ की हड्डी कभी भी सीधी नहीं हो सकती। एक सिंपल एग्जाम्पल दूं, अगर आपने जीता जागता पौधा देखा है, वो हमेशा सीधी खड़ी होती है, एंड उसमें प्राण जब निकल जाता है वो बेंड हो जाती है। अगर आप बेंड हो रहे हो तो इसका मतलब क्या है, आपके इसमें से अंदर प्राण है नहीं, आप जी रहे हो लेकिन आप में अंदर प्राण नहीं है। तो मेक श्योर कीजिए हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल को अडॉप्ट कीजिए। ओके, डेली बेसिस पे आपको वर्कआउट करना है, अच्छा खाना खाना है, प्रॉपरली वाटर इनटेक करना है, मेडिटेशन करना है। अगर ये सारे आप चीजें करोगे तो ऑटोमेटिकली ये सारे जितने भी मैंने सिम्टम्स बताए, इसमें से कुछ भी नहीं होने वाला है आपको। एंड यस, जैसे मैंने बताया, आपको हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल अडॉप्ट करना है। आपके फ्रिज में क्या होता है आप खुद ही चेक कर सकते हैं, है ना। फ्रेश फ्रूट्स, फ्रेश वेजिटेबल्स अपने इसमें डाइट में ऐड कीजिए। ये सारे जो यहाँ पे स्क्रीन पे दिख रहे हैं आपको, फ्रिज एक्चुअली फ्रिज होना ही नहीं चाहिए घर में, फ्रेश लेके आओ, लेकिन आज ये मेट्रो सिटीज में पॉसिबल नहीं है, बिकॉज एवरीबडी इज वर्किंग, डेली बेसिस पे मार्केट जाना नहीं होता।
लेकिन आप जा रहे हो फ्रिज में कुछ स्टोर कर रहे हो तो मेक श्योर पैकेट फूड बहुत कम होना चाहिए या फिर नहीं होना चाहिए। एंड मेक श्योर कीजिए आप अपने बच्चों को भी मत दीजिए, क्योंकि आपने बाय द वे आपने फर्स्ट टाइम जो भी पिज्जा है, वड़ा पाव है, बर्गर है, आपने कब खाया? एट द एज ऑफ 20, 30, 40, 50। लेकिन आजकल के जो बच्चे बहुत छोटे एज से खा रहे हैं, आपका हेल्थ का कंडीशन ये है तो जस्ट इमेजिन कीजिए उनका क्या हो सकता है। अगर आप एंड बच्चे, उनकी कुछ गलती नहीं होती है, माँ बाप जो करते हैं घर में, जो बड़े करते हैं वही बच्चे अडॉप्ट करते हैं। फॉर एग्जाम्पल मैंने जो है हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल का डिसीजन मेरी बेटी की वजह से ही लिया था। मैं ओवरवेट हो चुकी थी एंड मैं उसके लिए कुछ अच्छा अच्छा सोच रही थी कि मेरी बेटी स्पोर्ट्स में ये करे वो करे। तब मैंने यही सोचा था मैं खुद कुछ नहीं कर रही हूँ, वो कैसे करेगी। एंड मेरे लिए बहुत डिफिकल्ट था, क्योंकि मैं भी बहुत मतलब ऑफिस पे जाती थी, काम करती थी, सुबह उठ के वर्कआउट करना, ये सब कुछ मेरे लिए भी पॉसिबल नहीं था। लेकिन अपने बच्चों मेरे अपनी बेटी के लिए मैंने सुधारा, खुद को सुधारा। अगर उसको अच्छा बनाना है तो मुझे खुद पहले अच्छा बनना पड़ेगा। आप घर में बच्चों को बोलते टीवी मत देखो, उनका तुरंत आंसर रहता तू बंद कर पहले, मोबाईल मत देखो, मग तू पण बघू नको। बहुत क्लियर होते हैं। एंड हमें गुस्सा आ जाता है, हम थप्पड़ लगा देते हैं, लेकिन वो हमेशा सच बोलते हैं, बच्चे हमेशा सच बोलते हैं, है ना? एग्री करते हो मेरे साथ? यस। तो आपको मेक श्योर कीजिए, घर में बहुत सारे बड़े बुजुर्ग भी है, बच्चे भी है, एंड किचन हमारे हाथ में रहता है, हर एक लेडी के हाथ में होता है। तो आप लाइए, ऐसे चीजें लाना ही नहीं है घर में। कुछ दिन थोड़ा बहुत तकलीफ होगा, उसके बाद किसी को कुछ भी याद नहीं आएगा। वो फ्रूट्स हेल्दी स्नैकिंग में पैकेट खोलने से अच्छा है आप फ्रूट्स को प्रेफर कीजिए, स्प्राउट्स को प्रेफर कीजिए। एक सिंपल बताती हूँ, जितना पैकेट खुलेगा उतना पेट बढ़ेगा, जितना पेट बढ़ेगा जितने हेल्थ इश्यूज आएंगे। ओके, तो आपको ये चीजें नहीं करनी है। यस। तो हार्मोनल इम्बैलेंस को करेक्ट कैसे करें? सबसे पहले क्रूसीफेरस जो फ्रेश वेजिटेबल्स एंड फ्रूट्स होते हैं उसमें स्पेशली गोभी, ब्रोकली, ऐसे क्रूसीफोरस फ्रूट्स होते हैं, सॉरी वेजिटेबल्स होते हैं, उनको आपको ऐड करना है। हेल्दी फैट्स को लेना है। बाय द वे होता क्या है, जब पीएमएस आता है या फिर पीसीओडी, पीसीओएस, ऐसे सारे जो जब थिंग्स आने लगते हैं तब ऑटोमेटिकली वेट गेन होने लगता है। एंड वेट जैसे गेन होता है, बहुत सारे लेडीज क्या करते हैं, खाने में से पूरा ऑयल निकाल देते हैं। लेकिन ये गलती आपको कभी भी नहीं करनी है, बिकॉज आपके जितने भी मतलब हार्मोन्स है या फिर जॉइंट्स है, बॉडी में जितने भी ये स्पेयर पार्ट्स है ना, उसको काम करने के लिए फैट होना बहुत जरूरी है। अगर आप पूरा फैट एलिमिनेट कर रहे हो, सबसे बड़ी गलती कर रहे हो। उससे करना क्या है, आपको रिप्लेस गुड फैट को कन्वर्ट कीजिए, मतलब बैड फैट को हटाइए एंड गुड फैट को ऐड कीजिए। फॉर एग्जाम्पल बैड फैट मतलब रिफाइंड ऑयल, रिफाइंड ऑयल आपको अपने फूड में नहीं लेना है, गुड फैट्स को लेना है। फॉर एग्जाम्पल ओमेगा 3 है, कोकोनट ऑयल है, एवोकाडो है, ड्राई फ्रूट्स है, इसमें सब कुछ हेल्दी फैट्स होते हैं, फ्लैक्स सीड्स है, तो वो आपको कंज्यूम करना है। मेक श्योर कीजिए आपके लोकल मार्केट में कच्ची घनी का तेल भी मिलता होगा। हाँ, वो बहुत जल्दी खराब होता है बिकॉज उसमें कुछ प्रिजर्वेटिव्स नहीं रहते, वैसा वाला ऑयल आप यूज कर सकते हो। एंड मेक श्योर कीजिए जो आपका लोकल ऑयल होता है वो आपके लिए सुपर फूड रहता है, वो आपके लिए सुपर ऑयल रहता है। जरूरी नहीं कि अभी साउथ में जाओगे तो कोकोनट ऑयल फेमस है, क्योंकि उनको साउथ में जाओगे तो गर्मी ज्यादा रहती है, राइट? कोकोनट ऑयल का जो फीचर है वो कूलिंग इफेक्ट देता है। अगर आप नॉर्थ में जाओगे वहां पे ठंड ज्यादा रहता है, वो सरसों का ऑयल यूज करते हैं, सरसों हॉट होता है, तिल हॉट होता है, तो वो सारी चीजें वहां पे यूज करते हैं। हम महाराष्ट्र में रहते तो कच्ची ग्राउंडनट ऑयल, शेंगा ऑयल बोला जाता है। आप लोकल का जो भी ऑयल होता है ना वही यूज कीजिए, कोई फैसिनेटिंग ऑयल लेने की जरूरत नहीं है। एंड बाय द वे, ये जितने भी पीएमएस के सिम्टम्स है या फिर पीरियड्स का प्रॉब्लम आ रहा है, तो आप एक काम कर सकते हो, ये इसका आप स्क्रीनशॉट निकाल के रखो। टेबल स्पून जितने भी यहाँ पे सीड्स दिख रहे हैं वो सीड्स आप कंज्यूम कर सकते हो। फर्स्ट 1 to 14 डेज में आपको फ्लैक्स सीड्स लेना है, डेली बेसिस पे 1 स्पून लेना है। एंड सेकेंड 15 to 28 डेज में ल्यूटियल फेज बोला जाता है, उसमें सनफ्लावर सीड लेना है। बाय द वे 1 स्पून अब शाम को, 1 स्पून यहाँ पे दिखा है पंपकिन सीड्स एंड सिसमी सीड्स। डेली बेसिस से मॉर्निंग इवनिंग आप ऐसे 1 to 14 डेज आपको ये लेना है, 15 to 28 डेज पे ये दोनों सीड्स आपको कंज्यूम करना है। इससे आपको गुड फैट्स मिलेंगे, आपको हार्मोनल इम्बैलेंस होता है
तो आपका जितने भी सिम्टम्स है वो धीरे धीरे कम होने लगते हैं। ओके, यस। स्लीप हाइजीन होना बहुत जरूरी है। जैसे मैंने बताया कि हमारे बॉडी में एक एक्स्ट्रा ऑर्गन फिट है, तो उसके लिए हमें ज्यादा नींद की जरूरत होती है। तो आपको मेक श्योर कीजिए 9 बजे तक आपका पूरा काम वाइंड अप करके आपको मैक्सिमम 10 बजे तक आपको बेड पे जाना है एंड मेडिटेट, थोड़ा बहुत इनहेल एक्सहेल करके आपको डीप स्लीप में जाना है। एंड ऐसा नहीं कि सोना है मतलब 8 घंटे की नींद चाहिए, रात के 12 बजे सो गए एंड कल सुबह 9 बजे उठ गए या फिर 10 बजे उठ गए, दिस इज नॉट अ क्वालिटी स्लीप। इसीलिए मैंने बोला स्लीप हाइजीन। स्लीप हाइजीन मतलब आपको 10 बजे सोना है, 5 बजे उठना है, 9 बजे सोना है, 5 बजे उठना है, ऐसा कुछ होना चाहिए। ओके, या फिर 8 घंटे सोना है, सो गए रात के 2 बजे एंड उठ गए नेक्स्ट डे 12 बजे, दिस इज नॉट अ स्लीप हाइजीन। क्योंकि रात के वक्त में ऑर्गन्स रिपेयर होते हैं, 9 बजते ही ऑर्गन रिपेयर होने शुरू हो जाता है। अगर तब आप अच्छे से नींद ले रहे हो तभी आपकी बॉडी रिपेयर हो सकती है। ओके, यस। आप क्या क्या कर सकते हो, जो भी आपके फेवरेट थिंग्स है आप कर सकते हो, है ना। एक तो आप अपना पूरा कैलेंडर सेट कीजिए, है ना। खुद के साथ वक्त बिताइए, बुक रीड कीजिए, सूदिंग म्यूजिक सुनिए, अच्छा सा शॉवर ले सकते हैं ना। अच्छा मतलब ड्रिंक वाटर इनटेक प्रॉपरली कर सकते हो, या फिर आपको कोई स्पेशली ड्रिंक अच्छा लगता है, जैसे अभी मैं फ्रेश पी रही हूँ, दिस इज माय फेवरेट ड्रिंक, इससे आपको बहुत अच्छा मिलता है। ये सारी चीजें आपको रूटीन में ऐड करना है। ओके, यस। जैसे मैंने बताया सर्केडियन रिदम होता क्या है। ओके, इसका आप स्क्रीनशॉट निकाल सकते हो। जैसे रात होती है, हर बॉडी अपना अपना रिपेयरिंग का काम शुरू करते हैं रात के 12 बजे, मतलब हार्ट का रिपेयरिंग काम का चलता है, लिवर का काम चलता है। तो आप इसका स्क्रीनशॉट निकालो एंड आपको पता चलेगा कि कौन सा ऑर्गन क्या काम करता है, कब का रिपेयर होता है। तो आपको पता चलेगा क्योंकि 10 बजे से पहले सोने का इम्पोर्टेंस क्या है। ओके, आप जरूर इसका स्क्रीनशॉट निकालिए एंड आराम से बैठ के इसका स्टडी कीजिए। यस, अभी इसको प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम को कम करने के लिए हम क्या कर सकते हैं। सबसे पहले वाटर इनटेक को बढ़ाइए एंड जो वाटरी फ्रूट्स होते हैं उनको भी आप ऐड कर सकते हो, क्यूकम्बर ऐड कर सकते हो, जिसको मराठी में भोपळा बोला जाता है, उसको आप ऐड कर सकते हो अपने डाइट में, है ना। फाइबर के जो रिच फूड है आप उसको, जैसे मैंने बताया, गोभी क्रूसिफोरस वेजिटेबल्स बोलते हैं उसको। तो ये सारी चीजें जितने भी पिक्चर्स में आ रहे हैं, ये सारे फ्रूट्स को, वेजिटेबल्स को आप अपने डाइट में ऐड कीजिए। बनाना इज वेरी गुड फॉर योर गट सिस्टम। ओके, तो ये सारी चीजें आप ऐड कीजिए। ओके, एंड यस, दिस इज द वेरी इंपॉर्टेंट स्लाइड। ओके, इसके ऊपर आपको जरूर काम करना है। 28 डेज हमारा भी साइकिल होता है एंड 28 डेज मून का भी साइकिल होता है। आपकी जो साइकिल्स है ना, उसको मून के साथ आपको अलाइन करना पड़ेगा। अगर आपका पीरियड्स हाई मून पे, मतलब न्यू मून पे आ रहा है, तो बहुत गड़बड़ हो सकता है। मतलब पूर्णिमा के दिन अगर आपका पीरियड्स आ रहा है, तो ये आपके लिए बहुत डेंजरस सिग्नल है, ये कभी भी नहीं होना चाहिए। क्योंकि हमारी जो बॉडी है 70% पानी से बना है एंड हमारी जो धरती है वो भी पानी से बना हुआ है। अगर आपने देखा होगा, जब भी अगर आप समंदर के आजू बाजू के बीचेस पे गए हो, जब पूर्णिमा रहती है तो हाई टाइड रहता है ना। सबसे ज्यादा वेव रहता है, हाई टाइड बोला जाता है उसको। एंड जब अमावस्या रहता है तब उसको लो टाइड बोला जाता है। सेम यही सारी चीजें हमारे बॉडी पे भी होती है, क्योंकि हमारे बॉडी भी 70% पानी से बना हुआ है। एंड हमें ज्यादा एक्स्ट्रा अफेक्ट होती है बिकॉज जस्ट बिकॉज ऑफ दैट एक्स्ट्रा सिस्टम फिटेड इन आवर बॉडी। ओके, आपकी जो जितने भी, मतलब हर लेडी का साइकिल जो है, उसके मिनिस्ट्रल साइकिल जो है लूनार के लिए कनेक्टेड होना चाहिए। आपका जो पीरियड है न्यू मून, मतलब अमावस्या के दिन ही आना चाहिए या फिर उसके अगल बगल में आना चाहिए। पूर्णिमा के दिन कभी भी नहीं आना चाहिए, कभी भी नहीं। तो अलाइन कैसे करना, जैसे मैंने वो पहला वाला पिक्चर दिखाया था सीड्स का, तो अगर आप प्रॉपरली सीड्स को कंज्यूम करोगे एंड रेगुलर बेसिस पे वर्कआउट करोगे, अच्छा न्यूट्रिशन लोगे, तो आपकी जो ये पीरियड्स का प्रॉब्लम है ये सॉर्ट आउट हो जाएगा। एंड अगर आपने ऑब्जर्व किया होगा, बताते हैं ऐसे, जो हमारे एंसेस्टर्स है वो बताते हैं, पूर्णिमा के दिन जो आपका जो ओरिजिनल कैरेक्टर है, आप उसके पीक पे रहते हो।
ये मैंने खुद भी ऑब्जर्व किया है। आई एम अ वेरी हाई टेम्पर्ड पर्सन। मैं बहुत मतलब मराठी में तापट स्वभाव बोलते हैं उसको, तो मैं ऐसी ही हूँ। जब भी पूर्णिमा का वक्त आता है तो मैं और अ, तापट हो जाती हूँ। मतलब एक सेकंड में एक जगह पे नहीं रुक सकती, इधर उधर उधर इधर इधर उधर करती हूँ। तो एंड मेरे हस्बैंड जाके वो कैलेंडर चेक करते हैं पहले, अभी क्या आ रहा है। तो जैसे पूर्णिमा दिखता है वो समझ जाते हैं कि अभी इसका पीक लेवल शुरू हो गए। घर में शांति बनाने रखने के लिए किसी एक को चुप रहना पड़ेगा। तो आपका जो भी नेचर है ड्यूरिंग लूनार मतलब ड्यूरिंग पूर्णिमा का वक्त जो रहता है वो आप उसके पीक पे रहते हो। अगर आप शांत स्वभाव के हो तो और भी शांत होते हो। आप बहुत दयालु हो और भी दयालु होते हो। मैं भी वैसे दयालु हूँ, ऐसे नहीं कि मैं बहुत ओनली तापटी, लेकिन वो काम करने का तरीका, जो भी आपका जो नेचर है वो अपने पीक पे रहता है। ओके, तो जैसे मैंने बताया आपको लूनार के साथ आपके साइकिल्स को अलाइन करना है, बिकॉज अर्थ का अराउंड जो जो पेरिफेरी रहता है ना, मून पूरा 28 डेज साइकिल करता है। ओके, एंड हमारा भी जो साइकिल है 28 डेज का होता है। एंड बाय द वे एक हेल्दी लेडी का 26 टू मतलब पीरियड्स अलाइन होना चाहिए, या फिर पीरियड्स आने 26 टू 32 डेज तक कभी भी आना चाहिए। अगर इससे ज्यादा एक्सीड हो रहा है, यू आर नॉट अ हेल्दी। ओके, तो मेक श्योर आपको इसके ऊपर काम करना बहुत जरूरी है, एंड इसको प्लीज इग्नोर मत कीजिए। अगर आप अभी इग्नोर करोगे तो आगे जाके आपको बहुत सारे हेल्थ इश्यूज को सामना करना पड़ सकता है। एंड सबसे इम्पोर्टेंट, आइडियल वेट को मेंटेन कीजिए। जब आप आइडियल वेट को मेंटेन करोगे, बहुत सारे प्रॉब्लम्स आधे वहीं पे ड्रॉप हो जाएंगे। एंड आइडियल वेट को ऐसे मेंटेन करना है, वेट लॉस करना है मतलब एक महीने में 20 किलो कर दिया, 40 किलो कर दिया, दिस इज नॉट अ राइट वे। सस्टेनेबल वेट लॉस होना चाहिए। जैसे मेरे, आपने देखा होगा मेरा पिक्चर कैसा था 4 साल पहले का, वो वेट लॉस है अभी का, अभी मैं वैसे ही हूँ एंड उससे बेटर हूँ। ऐसा नहीं कि अभी कुछ शादी है, घर में फंक्शन है, 10-20 किलो मैंने कम किया एंड अगले मंथ में मैं जैसी थी वैसी हो गई। उसका कोई मतलब नहीं बनता, इसके आपको कोई हेल्थ बेनिफिट्स नहीं मिलेंगे। कर रहे हो खुद के लिए कीजिए, किसी को दिखाने के लिए नहीं। ओके, तकलीफ होगी आपको, होगी, दूसरों को नहीं होता है। तो आइडियल वेट मेंटेन करना बहुत जरूरी है। एंड मेक श्योर कि जब भी आप बहुत सारे मतलब ट्रीटमेंट्स रहते हैं, थ्रोट मतलब क्या बोलते हैं, रूट कैनाल, ये सारे जब दांतों का हम एक्सरे भी निकालते हैं, मेक श्योर कीजिए यहाँ पे एक गले का मतलब क्लॉथ मिलता है, उनसे मांगिए मुझे दे दो। क्योंकि जब भी आप एक्सरे को एक्सपोज होते हैं, आपके यहाँ पे थायराइड ग्लैंड रहता है हमारा, अगर उसके ऊपर अगर एक्सरे का एक्सपोजर हुआ तो वो हेल्थ के ऊपर बहुत बैड इफेक्ट्स होते हैं। एंड ये टीवी नहीं है बाय द वे, इसको माइक्रोवेव बोला जाता है। तो अगर आपके घर में ये है तो इसको पहले उठा के फेंक दो, क्योंकि ये बहुत बैड इफेक्ट देता है। रिमूव ऑल मतलब प्लास्टिक को रिमूव कीजिए, ग्लास को स्विच कीजिए, ग्लास कंटेनर को, या फिर बेस्ट स्टील कंटेनर को आप यूज कर सकते हैं, है ना। प्लास्टिक को पूरा का पूरा हटा दीजिए। एंड घर में जितने भी आप बर्तन यूज कर रहे हो, अगर घर में अगर आप एल्यूमिनियम के बर्तन में खाना बना रहे हो, आज के आज ही आपको हटाना है, क्योंकि स्लो पॉइजन बोला जाता है। जब भगत सिंह जेल में थे उनको एल्यूमिनियम में खाना दिया जाता था एंड उन्होंने मना किया था, बिकॉज वो एक पॉइजन है, इंसान की बुद्धि को मंद करती है। ब्रिटिशों ने जानबूझ के हमें ये दिया था, बिकॉज इंडियंस बहुत स्मार्ट है एंड वो चाहते थे कि सब लोग मंद मंद हो जाए, एंड इसीलिए उन्होंने एल्यूमिनियम इंट्रोड्यूस किया था। अदरवाइज अगर आप थोड़ा बहुत पीछे जाएंगे, हमारी दादी नानी पित्तल के खाने में या फिर कांस का जो रहता है, या फिर मिट्टी के बर्तनों में खाना बनाते थे, कास्ट आयरन रहता था, डोसा, ये सारी चीजों के लिए। लेकिन आज सब लोग लाइट वेट के चक्कर में, लाइट वेट है, लाइट वेट है, लाइट वेट है, नॉन स्टिक है, चिपकता नहीं है, उसके चक्कर में नॉन स्टिक आ गया, एल्यूमिनियम आ गया, फैंसी बहुत बहुत कुछ आ रहा है। बाय द वे, मैं रेगुलरली अपना जो फूड है मिट्टी के बर्तन में ही पकाती हूँ। डोसा का जो मेरे घर में डोसा का है, या फिर रोटी के चपाती के लिए जो तवा है, वो कास्ट आयरन का, प्योर कास्ट आयरन का, ना कि वो बाजार में बिकता है ना थिन, वो एमएस शीट का होता है। कास्ट आयरन में एमएस शीट में भी बहुत ज्यादा डिफरेंस होता है, तो कास्ट आयरन ही आपको चूज करना है।
है ना। ये जितने भी थिंग्स है आप जरूर इम्प्लीमेंट कीजिए, बहुत अच्छा हेल्थ बेनिफिट आपको मिलेगा। ओके। एंड जैसे 7 चक्रास, हमारे बॉडी में 7 चक्रास है, उसको आपको अलाइन करना बहुत जरूरी है, ये सारे के सारे। एंड ये कब होता है? जब आप प्रॉपरली न्यूट्रिशन लेते हो, प्रॉपरली एक्सरसाइज करते हो एंड मेडिटेशन करते हो, तब ये जाके आपके जो साइकिल है 7 चक्रास है वो बैलेंस हो जाते हैं। एंड बाय द वे, जैसे मैंने वेट लॉस किया था, मैंने ये सारे न्यूट्रिशन प्रोडक्ट्स को यूज करके मैंने वेट लॉस किया था। ये डब्बे में आ रहे, इसका मतलब ये नहीं होता कि ये इसमें कुछ केमिकल है, कुछ ये है। नो। एग्जाम्पल पे देती हूँ, इसका जो प्रोडक्शन होता है हिमाचल प्रदेश बद्दी में होता है, तो वहां से आपको थैली में तो नहीं आएगा, राइट। ये वर्ल्ड का नंबर 1 दी बेस्ट न्यूट्रिशन है। एंड उसको कंज्यूम करके मैंने अपना 18 kg का फैट लॉस किया है एंड अभी तक उसको मेंटेन कर रही हूँ। शॉर्टकट्स लेने जाओगे तो आपको इफेक्ट्स भी शॉर्टकट ही मिलेगा। एंड वुमेन चॉइस करके हमारे पास एक अमेजिंग प्रोडक्ट है, पीएमएस के सिम्टम्स को रिड्यूस करने के लिए, पीसीओडी, पीसीओएस, ऐसे सारे थिंग्स को रिड्यूस करने के लिए दिस इज द अमेजिंग प्रोडक्ट, बिकॉज इसमें चास्टबेरी है। चास्टबेरी में वेरी रेयर आयुर्वेदिक ये मेडिसिन बोला जाता है। ये एक लेडीज के लिए रामबाण उपाय बोल सकते हैं, बहुत अच्छा प्रोडक्ट है, आप जरूर इसको इस्तेमाल कीजिए। एंड बार बार मैं रिपीट कर रही हूँ, डेली एक्सरसाइज कीजिए, डेली एक्सरसाइज कीजिए एंड डिफरेंट डिफरेंट वर्कआउट्स कीजिए। योगा से, वॉक से कुछ नहीं होने वाला। योगा मीन्स आपको सूर्य नमस्कार डेली बेसिस पे करना है एंड इवन चंद्र नमस्कार भी करके होता है। हर लेडी को चंद्र नमस्कार करना बहुत जरूरी है। जितना आपको मूनलाइट मिलेगा उसका आपका बहुत अच्छे बेनिफिट मिलेंगे। मेक श्योर आपको सनलाइट भी उतना ही लेना है, मूनलाइट भी उतना ही लेना है। आजकल तो आज किसी को पता भी नहीं है। मेक श्योर कीजिए कभी भी वक्त मिले, पूर्णिमा के दिन टेरेस पे जाके घूम के आइए, 10-15 मिनट भी अगर आपको मूनलाइट मिल रहा है, इट गिव्स अमेजिंग ट्रेमेंडस हेल्थ बेनिफिट्स टू यू। ओके, तो मेक श्योर कीजिए डेली बेसिस पे आपको वर्कआउट करना है। ओके। एंड सोशल सपोर्ट ये होना बहुत जरूरी है। अगर आप अकेले अकेले कर रहे हो तो इतना मजा नहीं आएगा। एक दिन करोगे, 2 दिन करोगे, हफ्ते भर करोगे, छोड़ दोगे। अगर आप ऐसे ही कम्युनिटी में रह रहे हो, एक अच्छा वाला कम्युनिटी, तो आपको सपोर्ट करने के लिए कोई ना कोई तो रहेगा, अरे मैं भी कर रही हूँ तू भी कर। एंड ये कम्युनिटी बन के आपको बहुत सारे पुश करती रहती है। तो ऐसा सोशल कम्युनिटी होना बहुत जरूरी। एंड नॉलेज विदाउट अ माइलेज इज गार्बेज। अब तक आपने सब कुछ सुना लेकिन इसमें से कुछ भी इम्प्लीमेंट नहीं किया तो उसका कोई मतलब नहीं बनता। आपने एक अच्छा मूवी देखा एंड छोड़ दिया। इससे देखो, मैं तो अपना टेक केयर बहुत अच्छे से कर रही हूँ, डेली बेसिस पे मैं न्यूट्रिशन लेती हूँ, वर्कआउट करती हूँ, वर्कआउट लोगों का लेती हूँ। एंड यही मेरे हस्बैंड भी करते हैं, यही मेरी बेटी भी करती है। हम अपना कर रहे हैं, लेकिन आपका क्या? सुन के कुछ होने वाला है? कुछ नहीं होने वाला है। आई एम सॉरी, आई एम वेरी स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन। मुझे ऐसा लगता है कि अगर आप सुन रहे हो तो आपको इसका कुछ ना कुछ तो इसमें जरूर इम्प्लीमेंट कीजिए। ऐसा हो सकता है कि 10 पॉइंट्स अगर आप आज दिमाग में गए तो कम से कम 5 पॉइंट्स तो आप इम्प्लीमेंट कीजिए। क्योंकि ये जितना भी है प्रिपेयर करने के लिए, इसके ऊपर भी मेरे बहुत सारे एफर्ट्स है। बाय द वे, मैं बेंगलोर गई थी ये सारी चीजें करने के लिए। मैं ऑलमोस्ट 3 to 4 आवर्स मैंने स्टडी करके ये सब कुछ प्रेजेंटेशन में निकाला है। ये जस्ट बिकॉज ओनली फॉर यू। मुझे ऐसा लगता है कि हर लेडी अपनी हेल्थ को सुधारे, तो आपके लिए इतना मैं एफर्ट ले रही हूँ। बाय द वे, आपको मैं पहचानती तक नहीं हूँ। तो अगर आप इसमें से कुछ भी नहीं कर रहे हो तो मुझे बहुत बुरा लगेगा। तो मेक श्योर कीजिए कुछ ना कुछ तो जरूर इम्प्लीमेंट कीजिए, है ना। थैंक यू सो मच, आप इतनी देर तक मुझे झेला, मुझे सुना। आई एम श्योर कुछ ना कुछ तो आपको इसमें से ले ही रहे हो, है ना। बाय द वे, कितने लोगों को अच्छा लगा? मैडम आप शांति पाठ लिख लीजिए, बाद में हम अपने अभिप्राय देंगे। ओके ओके, सॉरी। End with ओम शांति शांति शांति। बहुत ही अच्छा। हमारा ये जो 1 महीने का क्लास चल रहा है उसमें हमारा यही मोटो है कि जो स्त्री है वो सब अपने लिए टाइम निकाले और सभी तरह से उसे नॉलेज मिले। तो आपका आज का जो पैकेज था पूरा, कि जो स्थिति रहती है लेडीज की, तो उसके लिए हम यानी और भी गुरु आए, उन्होंने भी मार्गदर्शन किया हमें, पर सभी के मार्गदर्शन में कुछ ना कुछ हमें सीखने मिलता ही है। आपका सेशन भी आज का बहुत ही सुंदर हुआ और बहुत स्टडी करके आपने ये पूरा पैकेज बनाया, बहुत अच्छा। मैंने पूरा स्लाइड का स्क्रीनशॉट लिया है, मैं ग्रुप में डालूंगी, यानी जो बाजन नहीं है यहाँ पे उपस्थित वो भी बाद में देख सके।
बाद में वीडियो तो आने वाला है ही। तो मैंने 4 लाइन आपके इसमें लिखी है, बाद में आपका आभार प्रदर्शन मंगलाताई रहाके करेंगे। आपने जो बताया उसमें मैंने शॉर्टकट, हम लोग कवि भी है तो शॉर्ट में लिखना यानी थोड़ा-सा हमें आजकल थोड़ा-सा जमता है। तो थोड़ा शॉर्ट में लिखा है मैंने, जल्दी सोना जल्दी उठना ये है हेल्दी लाइफस्टाइल का फंडा। जल्दी सोना जल्दी उठना ये है हेल्दी लाइफस्टाइल का फंडा। हेल्दी है खाना, वर्कआउट है करना, नेचर के साथ चलने से मिलेगा अमृतमयी हंडा। अब हंडा ये मराठी शब्द लिया मैंने पर यू आर बहुत अमेजिंग मैम। बहुत सुंदर बताया आपने। दीदी के आभार प्रदर्शन के लिए मैं बुलाना चाहूंगी मंगलाताई रहाके को। हरिओम। मंगलाताई, हरिओम दीदी। हरिओम. मैं मराठी, हाँ मराठी में ही मैं ये कर रही हूँ आभार हा प्रदर्शन। बोल, मला मराठी समजतं, फक्त हाँ व्यवस्थित हाँ बोलता येत नाही तेवढंच. मला सगळं अच्छा समजतं. हरिओम. दादासाहेब टिचकुले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग वर्गातील आदरणीय योगाचार्य ठवकर दादा, मते दादा, डॉक्टर रमेश भांडेपुच्चे दादा, वांगणकर दादा आणि आजच्या गुरुवर्या सोनालीताई तसेच सर्व साधक दादाताईंना माझा सादर प्रणाम. महिमा स्त्री शक्तीचा उपाय निरामय आरोग्य जपण्याचा या उपक्रमांतर्गत म्हणजे आपण हा 1 महिना घेतला जाणारा उपक्रम आहे आणि या उपक्रमांतर्गत आज सोनालीताईने रजोदर्शन होताना मुलींना किती वेदना होतात आणि त्यातूनही म्हणजे मुली कुणाला सांगू शकत नाही किंवा घाबरतात, लाजतात. मग याच्यावर ताईंनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. अशा वेळी योगा, ध्यान, आहार, निद्रा यात म्हणजे संतुलन जर असलं तर आपल्याला म्हणजे ह्या वेदनांपासून दूर राहू शकते मुलगी. आणि खूप सुंदर सांगितलेलं आहे ताई. मी पण थोडस 4 ओळीमध्ये सांगत आहे. पौष्टिक, सात्विक, खनिजे, फायबर्स युक्त घ्यावा आहार. पौष्टिक, सात्विक, खनिजे, फायबर्स युक्त घ्यावा आहार. योगा, वॉकिंग करून जपावा दैनंदिन विहार. करावे सदा आपण तेल बियांचे सेवन. बद्धकोष्ठता, पोटाच्या समस्या राहती दूर होऊन. छंद जोपासावा एखादा. छंद जोपासावा एखादा. मन राहील शांत आणि स्थिर. नभाचा आनंद येईल ओंजळीत. आजार जाई दूर दूर. नभाचा आनंद येईल ओंजळीत. आजार जाई दूर दूर. सोनालीताई, खूप सुंदर आपण मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या या योग वर्गातर्फे आणि माझ्यातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. खूप छान झाला आहे आजचा वर्ग. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद ताई. मी अभिप्राय देते आणि मग बाकीच्यांनी पण आपले अभिप्राय द्यावे किंवा काही प्रश्न असतील तर विचारावे. तर मराठीत बोलते आता. सोनाली मॅडमनी आपल्याला खरंच 30-35 वर्षाच्या मागच्या काळात घेऊन गेल्या की खरंच आधीचं लाईफस्टाईल कसं होतं. ते लाईन जायची, सगळेजण एकत्र बसायचे, गप्पा करायचे. पण आता खरंच टीव्ही, मोबाईलमुळे सगळे लाईफस्टाईलच पूर्ण बदलून गेलेली आहे आणि याचा परिणाम खरंच ह्या मेन्स्ट्रुएशन पिरियडवर आलेलाच आहे. लहान म्हणजे एक रजोदर्शनच्या आधीचा काळ आणि मोनोपॉजच्या आधीचा आणि नंतरचा काळ. तर खरंच मॅडमनी, सोनालीताईंनी आपल्याला कसं जीवन जगायचं, नॅचरल कसं जीवन जगायचं, सोबतच भांडे कोणते वापरावे, तेल कोणतं वापरावं, सोबत फ्रीज मधलं अन्न खाऊ नये, फ्रीज मधलं ठेवलेलं जे असतं फूड ते खाऊ नये. म्हणजे सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात आपल्या आजच्या या त्यांनी मार्गदर्शनामध्ये. सगळं A to Z सगळं सांगितलं की लाईफस्टाईल कशी असायला हवी. सोबतच त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की त्यांनी हर्बल लाईफचे प्रोडक्ट्स वापरले तर खरंच ते पाहिलेच आपण. त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये सगळं पौष्टिक दिलेलं असतं. म्हणजे तेवढंच फूड तुम्हाला पौष्टिक पूर्ण आवश्यक आहे आणि सोबतच वर्कआउट पण आवश्यक आहे. काही लोकांनी हर्बल लाईफ यूज केलं, ताई सांगते, तर त्याच्यामध्ये कसं की वर्कआउट नाही केलं, फक्तच ते तेवढं पोषण घेत राहिले. कमी जेवाय ते खाल्लं की भूक लागत नाही, मग भूक लागली की थोडं खायचं, बाकी त्याच्यावर तुम्ही दिवसभर राहू शकता. तर खरंच ते हर्बल लाईफचे प्रोडक्ट्स खूप छान आहेत. सोबत वर्कआउट आवश्यक आहे. फार सुंदर सांगितलं आपण. बस 2 ओळी सांगते मराठीत आणि मग नंतर बाकीची लोक अभिप्राय देतील. सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, योगा प्राणायाम हे अति आवश्यक शरीरास. सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, योगा आणि प्राणायाम हे अति आवश्यक शरीरास सर्वांच्या सोबत सामाजिक जीवन व्यतीत करा.
सर्वांच्या सोबत सामाजिक जीवन व्यतीत करा, सुंदर आकार येईल जीवनात. तर ताईंच्या आजच्या मार्गदर्शनात ताईंनी मी 4 ओळीत लिहिलंय, पण पूर्ण सार सांगितलं जीवनाचा की कसं जीवन व्यतीत करा, तर तुमचं जीवन खूप सुंदर, निरोगी आणि सुदृढ होईल. तर खूप खूप धन्यवाद ताई आपले. आता कोणाला जर अभिप्राय किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतात. विद्याताई बोलताय. हा. सर्वांना नमस्कार. आणि आजचे आपले गुरुवर्य आदरणीय सोनालीताई यांना सुद्धा माझा नमस्कार. ताईंनी खरंच खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण एका ढाच्यामध्ये सगळं पूर्ण एक चित्र रेखाटलेलं आहे. खरंच आहे, आजची बदलती फॅशन आहे, बदलती जीवनशैली आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा जो परिणाम आहे तो खरोखर आपल्या आरोग्यावर दिसून येतो आहे. कारण आज विविध प्रकारचे उपकरणं आलेले आहेत आणि त्या उपकरणाचा आपण फायदा घेतो आहे आणि त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आहे, असं आपल्या उद्बोधनातून आम्हाला खूप सुंदर माहिती दिलेली आहे. कारण आज गरज पडली आम्हाला योगा करण्याची, व्यायाम करण्याची आणि यासोबतच आपण आधीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये जो बदलाव झालेला आहे आणि त्या बदलाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हार्मोन्स कसे काय बदलतात, तर ह्या संपूर्ण गोष्टींचं आज आपण खरंच आपल्या उद्बोधनातून जी आम्हाला माहिती मिळाली आहे ती खरोखर उत्तम आहे आणि खूप सुंदर तुम्ही आपला पण अनुभव आम्हाला शेअर केलेला आहे. खरोखर स्तुत्य असं आम्हाला म्हणजे कौतुकास्पद आहे की म्हणजे खूप सुंदर व्याख्यान केलेलं आहे आणि आपल्याकडे बघून तर आम्हालाही असं वाटतं की आपल्यासारखं व्यक्तिमत्व आम्ही पण बनवूया. खूप छान ताई. खूप थँक्यू खूप मॅम, धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅम. आणखी कोणाला अभिप्राय द्यायचे आहे किंवा काही प्रश्न असतील तर विचारावे. सर्वांनी व्यक्त व्हा. फार सुंदर विषय घेतला ताईंनी आणि हे सर्वांच्या कामाचाच विषय आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्यक्त व्हा. हा सोनालीताई, फक्त मी एक एवढे सांगायचं राहून गेलंय माझं. माझ्या आता लक्षात आलेलं आहे की आज आपण आपलं घर स्वच्छ दिसावं किंवा खूप सुंदर दिसावं म्हणून आपण विविध प्रकारचे टाईल्स, मार्बल जे काही आहे ते आपण लावतो आहे, पण याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आहे ना. आणि आधीच्या काळामध्ये जे शेणाने घर सारवायचे, चुना लावायचं, भीस लावायची, पिवळी माती ज्याला भीस म्हणायचे, तर खरोखर ते आपल्या आरोग्याला सुखदायक होतं असं मला वाटते. आणि आजच्या या बदलत्या फॅशनमुळे जे काही आपण घराला खूप काही सजावट करतो आहे त्याचा मात्र विविध परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. बरोबर आहे मॅम तुमचं. ऍक्च्युली पहिल्याच जर जमान्यामध्ये बघायला गेलं ना तर सगळे शेणाने पूर्ण हे करायचे घर. एक तर ते अँटीबॅक्टेरियल फंक्शन त्याच्यामध्ये होतं आणि जर तुम्ही वॉल्स बघत होता तर ते मिट्टीचे असायचे. ती एरिएटेड मीन्स जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते उन्हाळ्यामध्ये थंडचं फिलिंग देत होते आणि पावसाळ्यामध्ये गरमीचं फील देत होते. ओके, जे तुम्हाला ऍक्च्युअली गरज आहे ते बॉडीला तेव्हा भेटत होतं. बट आज सिमेंटची घरं आहेत आणि आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. आता आम्ही ते सगळ्या गोष्टी करू शकत नाहीये बिकॉज मेट्रो सिटीज मध्ये राहतो, एवढं स्पेस नाहीये. बट त्याच्या व्यतिरिक्त पण आणि जसं तुम्ही बोलला, खरंच एकदम छान बोलला की टाईल्स आम्ही इतकं फॅशन घर सगळं सजावट करण्यासाठी खूप खूप छान म्हणजे टाईल्स यूज करतो, किचनसाठी न्यू थिंग्स यूज करतो. बाय द वे त्याच्यामध्ये सगळं केमिकल प्रोसिजर असतं आणि केमिकल्स हे ऑलवेज एमिट होतच असतात, त्याच्यामधून बाहेर येतच असतात. ओके, मग ओव्हरऑल आता ते आमच्या हातात नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आम्ही चेंज करायचं आमच्या हातात नाहीये. आमच्या हातात काय आहे तेवढं आम्ही करू शकतो. रोज व्यायाम करणं, म्हणून मी त्याच्यामध्ये एक पॉइंट अजून ऍड करेन. डेली कमीत कमी एक अर्धा ते तासभर नेचरला कनेक्ट व्हा, गार्डनला जाल. आणि जर घरात लहान मुलं असतीलच तर मॉलला वगैरे जायच्या ऐवजी तुम्ही कुठेतरी डोंगरला त्यांना फिरायला घेऊन जाल. ओके, त्यांना नदी दाखवा, त्या मातीमध्ये खेळू द्या. मातीसोबत पण ते फील पाहिजे. मी जेव्हा लहान होते मी जायचे व्यवस्थित कपडे घालून, पण यायचे असं मातीमध्ये लोळून मस्त आणि घरात फटके पडायचे ते वेगळे. पण ते सगळं आम्ही एन्जॉय केलेलं आहे. आज इतकं पॅम्परिंग होलं, मुलगा किंवा मुलगी पडून आली की अरे बापरे माझं बाळ पडलं. अरे पडू दे ना, काय नाही होत. नेचर सोबत कनेक्ट झालं पाहिजे, तो स्ट्रॉंग बनलं पाहिजे. ओके,
तर माती लागणं ह्या सगळ्या गोष्टी ते. आणि कसं आहे आता रस्त्यावरती आपले सिटीज मध्ये तर रस्ते क्लीन असतात. तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा घरात जे लहान मुलं आहेत, छोटे छोटे यंग जनरेशन आहे, त्यांना तुम्ही नेचरला कनेक्ट व्हा, डोंगरला घेऊन जा, पिकनिकसाठी तिथे करा एन्जॉयमेंट, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा. एक दिवस असा काढा की बाबा ज्याच्यामध्ये कोणी मोबाईल टच नाही करायचे. एक दिवस असं करा की बाबा त्या दिवशी कोणी घरात टीव्ही नाही बघायचे. एक दिवस असा डिसाईड करा त्या दिवशी कोणी जंक नाही खायचं. एक दिवस असं डिसाईड करा 9च्या आधी सगळे झोपायचं आहे. मग हे जर हळूहळू जर आम्ही करत गेलं, आणि मी त्या पूर्ण माझं प्रेझेंटेशन मध्ये मी काय बोललं, मी माझ्या मुलीला कधीच नाही सांगत की तू हे कर. तिला करायचं झालं तर पहिलं मला करावं लागणार आहे. आणि जे मोठे करतात ते घरातलेच मुलं जे छोटे आहेत ना ते तेव्हा करतात. बिकॉज कसं म्हटलं जातं, जे काय सवय आहेत लहानपणीच मी लावू शकतो, मोठा झाल्यानंतर ते सवयी लागत नाही. बरोबर. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी घरात लहान मुलं असतील. आता तर आपलं बरेच लोक म्हणतात आता संपलं तर ठीक आहे, संपलं पण जे जनरेशन येत आहे त्यांना तर तुम्ही व्यवस्थित घडवा. कारण आज आमची हे कंडिशन आहे, त्यांचं काय होऊ शकतं इमॅजिन करा. आणि मला हे खूप आवडलं की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे की बाबा टाईल्स ह्याच्या म्हणजे केमिकल एमिटिंग होतच असतं. पण त्याच्याबद्दल आपण ते प्रोडक्शन वगैरे आपण आता नाही करू शकत. आम्ही आमच्या हातात जे आहे ते आम्ही नक्की करू. ओके. रेग्युलरली वर्कआउट करणं, ब्रीदिंग एक्सरसाइज करणं, नेचरला कनेक्ट होणं, प्रॉपरली वॉटर इनटेक करणं, हे सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. ओके. बरोबर आहे मॅडम. Yes. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूप काळाच्या ओघात आपल्यालाही बदलावं लागतं ना. हो, आणि खरंय. आपण ते शेणाचं मातीचं घर आपण आता नाही हे करू शकत. त्याच्या पण पाहिजे एकतरी रूम पाहिजे मला असं वाटतं. येस. अजून मी उन्हाळ्यासाठी. त्याच्यासाठी मी एक इम्प्लिमेंट केलेलं आहे. ते राईट नाऊ म्हणजे मी सकाळी मेडिटेशन करत होते 5 वाजता. मग आमचं मेडिटेशनचं सेशन असतो. तर त्याच्यामध्ये मी जे आपलं देसी गाय, गीर गाय असतं माहिती का, त्याचं जे शेणाचं असे एक छोटेसे असे कांडी, काय म्हणायचं त्याला? मला मराठीमध्ये ते एक्सप्लेन करता येत नाही. त्याचे आमच्या हे इथे भेटतात. गोवऱ्या असतात. हा, त्याला राईट म्हणतात. गोऱ्या भेटतात. हां, तर शेणाच्या ते मी गोवऱ्या. आणते आणि शेणाचे गोरे डेली बेसिस वरती मी घरी हे करते, मीन्स त्याचं धूप लावत पण असते. मिळतं. त्याचं धूप पण मिळतं. त्याच्यामध्ये धूप राईट, ते धूप मी लावते डेली बेसिस वरती. आणि ते इथे मला राजगुरुनगर मधूनच भेटतं. मी तिथूनच आणते आणि तिथून म्हणजे मला माहितीये की बाबा हा माणूस प्रॉपरली बनवतो. त्याच्याने काय होतं, तुमचं घरचं जे माहोल आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते क्लीन होतं. ऑक्सिजन असतं त्याच्यामध्ये, सॉरी कार्बन डायऑक्साईड सो करायची कॅपॅसिटी असते. आणि ते मी रेग्युलर बेसिस वरती लावते. आणि तुम्ही पण हे इम्प्लिमेंट करू शकता. ते गोष्टी नाही करू शकत पण कमीत कमी हे करू शकतो. मार्केटमधून जे जास्त फ्रेग्रन्स वाला धूप भेटतो त्याच्यापेक्षा ज्याला काहीच नाहीये, जे आपलं शुद्ध नॅचरल आहे ते आणा आणि ते लावू शकता. बरोबर. त्याचे दिवे पण मिळतात ताई. हो, दिवे. त्याचे दिवे पण पाठवून द्या तुम्ही मिळतात. मला. हो. दिवे पण मिळतात. पाठवून द्या म्हटलं तुम्ही मला. हो, हो. खूप छान, खूप छान. तुम्हाला पण सगळ्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. ही कम्युनिटी खूप सुंदर आहे. सगळ्यांनी अजून आम्हाला ह्याच्यामध्ये पण खूप फॅमिली मेंबर्स ऍड पाहिजे. ओके. इथे छान कोणी वाटलं. ताई, आम्हाला इथे पण खूप कोणी छान वाटलं ते. मार्गदर्शक आले, ताई सोनाली ताई, आ? अच्छा. इथे कोणी मार्गदर्शक आले की त्यांना आम्ही आपलंसं करून टाकतो. एकदा वर्गात आले की ते आपले बनून जातात. आपले बनून जातात. असं आहे. खूप छान, खूप छान. कोणाला प्रश्न विचारायचे विचारू शकतात. लक्ष्मीताई, मीराताई, आपल्याला काही अभिप्राय द्यायचा आहे. खरंच हा दादासाहेब पिस्कुले योग वर्ग हे मोठं कुटुंब तयार झालेलं आहे अगदी 3 वर्षापासून. इथे कोणी आला की ह्या कुटुंबाचा सदस्य होऊन जातो आणि मग त्यांना परत यायची इच्छा होतेच. तर तुम्ही पण नक्कीच दुसरा विषय घेऊन परत या वर्गात याल अशी आम्ही अपेक्षा करतो. कोणाला Yes. व्यक्त व्हायचंय का? लक्ष्मीताई आज जॉईन होऊ शकला नाहीत. अच्छा. आम्ही हे सुषमाताई. हरिओमताई मला बोलायचंय. चालेल, बोला दादा. हरिओम. हरिओम दादा. हा. तर आमच्या माता भगिनी चंद्रावर, मंगळावर सगळीकडे हे केलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. मला खूप अभिमान वाटतो. परंतु जे आपलं सोशल जे आपलं कुटुंब होतं आता ते मर्यादित राहिलं आणि इतक्या अडचणी निर्माण होतात.
तर त्या निर्माण होतात. तर मग काहीतरी माध्यम पाहिजे म्हणून हे माध्यम हे मला मिळालं आणि माझी फार इच्छा होती की या माध्यमाद्वारे सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शन व्हावं. मला 80 सेशन घ्यायचे होते, परंतु मी ते घेऊ शकलो नाही. मला काही कालमर्यादामुळे म्हणून मला 45 सेशनवरच मला थांबावं लागलं. मला अन्य विषय परंतु घ्यायचे होते. मी प्रत्येक वेळी 2च वाक्य बोलत होतो की ज्या स्त्रिया आई-वडिलांना सांगू शकत नाही, आपल्याला पतीला सांगू शकत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी त्यांना याद्वारे मिळाव्यात, हा माझा उद्देश होता. आज तर ताईंना पण मी सांगितलं होतं, तर म्हटलं दुसरा जर विषय जर आणखी आला तर बरा होईल जाईल. तर ताई म्हणाले की हाही मी वेगळ्या प्रकारे सांगणार आहे, म्हणून त्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. नंतर सुधीर दादा आले, त्यांचा पण मी आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्याला मातीचं शेणाचं वगैरे घर वगैरे मिळत नाही. आम्ही नॅचरोपॅथी आहे, तर आम्ही काय करतो की बा मातीचा पाण्याचा म्हणजे पंचमहाभूताचा आम्ही जास्तीत जास्त उपयोग करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत फायदा होतो. मातीचे घरी पण कोणालाही सूज आली काही असेल तर मातीचे लेप लावतो. तुम्हाला केस वगैरे करायचे केसासाठी मातीचा लेप लावतो. माझा नातू आलेला आहे, तो 1 आठवड्यासाठी आलाय, त्याला मी पाण्यामध्ये फिरवतो. आज हा इतका पाऊस पडतोय तर सगळेजणी पावसात कमीत कमी 1 वेळा फिरा. B12 नावाचं व्हिटॅमिन आहे, तर ते पावसामध्ये तुम्हाला मिळतं, तुम्हाला कुठे औषधातून मिळणार नाही. हा B12 इतका महत्वाचा आहे, तर तुम्ही एकदा पाण्यामध्ये भिजून या, म्हणजे त्याचा खूप उपयोग होतो. तर ह्या निसर्गाशी आपण सानिध्यात राहायला पाहिजे असतं आणि आपली जी कौटुंबिक परिस्थिती होते तर त्याच्यानुसार आपण जीवन जगायला पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या भारतीय परंपरेनुसार आपण त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे, सगळ्यांनी हा उचलून धरला, मला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. डॉक्टर रमेश दादा काही बोलू इच्छितात, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. हरिओम दादा. नमस्कार. जानदार शानदार दादासाहेब टिचकुले या वर्गाचा आज 1134वा दिवस आणि आज आपण 29 जून 2023 मध्ये प्रवेश केलेला आहे. या योग वर्गाचे प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब टिचकुले यांना अभिवादन, आदरणीय मतेदादांना प्रणाम, आदरणीय ठाऊकरदादांना प्रणाम. आजचे आमच्या गुरु आदरणीय सोनालीताई मगदूम यांना मी डॉक्टर रमेश बांडेगुचे नागपूरहून प्रणाम करतो आणि सर्व साधकांना प्रणाम करतो. तसेच आमचे सुधीर दादा पाटील यांच्या मार्फत आम्हाला सोनालीताई मिळाल्या, त्यांनाही प्रणाम करतो. आमच्या आदरणीय सोनालीताई जरी इंजिनियर असल्या तरी डॉक्टरपेक्षा कमी नाही आजच्या भाषणावरून असं वाटलं. कारण काय की इतकं डिटेल नॉलेज डॉक्टर शिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही असं मला वाटलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ताईंनी जे मॉडर्न सायन्स आहे आणि जे प्रिव्हियस सायन्स आहे तर याच्याशी जुळतं मिळतं आपल्याला खूप चांगलं जोडून दाखवलेलं आहे. कारण काय की ही मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर स्टेज, त्याच्यानंतर ल्युटियल फेज, हे सर्व जे आहेत ह्या आपल्या मॉडर्न मेडिकलच्या झाल्या, परंतु त्याच्यासोबतच जे चंद्राशी जोडलेली आहेत अमावस्या पौर्णिमेशी, ती फार सुंदर जुळून दाखवलेलं आहे. तर याच्याविषयी सहसा कोणी लक्ष देत नाही की आज पौर्णिमा आहे की अमावस्या आहे की कोणता दिवस आहे, आणि ते फार सुंदर आपण जुळवून दाखवलं. आपलं प्रेझेंटेशनही फार सुंदर होतं, स्लाइडही फार सुंदर होत्या आणि छान वाटलं प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर आपण जे चासबेरी सांगितलं ते ताई असं आपल्याला कुठून मिळते ते त्याच्याविषयी थोडं मार्गदर्शन कराल. सर चास्कबेरी आहे ना, ऍक्च्युली हे नॉर्थ स्पेशली ईस्ट इंडिया मीन्स आसाम, हे जे 7 सिस्टर्स आहेत ना तिथेच हे प्युअर फॉर्म मध्ये भेटू शकतं. बट इतकं ते एक्सपेन्सिव्ह किंवा एवढं रेअर आहे ना, तर त्याचं पर्टिक्युलरली तिथेच खेती केली जाते. ओके, आणि आपल्याला ते जर डायरेक्टली आणायचं झालं तर ते पॉसिबल नाहीये, म्हणून हे टॅबलेट फॉर्म मध्ये भेटतो आम्हाला. बिकॉज जेव्हा ते जडीबुटी असते ना, त्याच्यात एकदा तुम्ही मिट्टीतनं बाहेर काढला तर त्याचं
डिफॉर्मेशन स्टार्ट होऊन जातो, म्हणून ते टॅबलेट फॉर्म मध्ये बनवलेलं आहे. ओके, तर जे वुमेन चॉईस म्हणून मी सांगितलं ना, ते बेस्ट क्वालिटीचं चेस्टबेरी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला जे टेम्परेचर असतं, जसं फॉर एक्झाम्पल आता मला एक्सप्लेन करायचं, द्राक्षीचं हे फसल असते ते पर्टिक्युलर एरियामध्येच येतं. ड्रॅगन फ्रूटचं जे फसल असतं ते पर्टिक्युलर एरियामध्येच येतं. रिझन काय, तर ते टेम्परेचर. केशर जे काश्मीरमध्ये केशर ते तिथेच का भेटतं, इथे का नाही भेटत, कारण ते टेम्परेचर तिथे सुटेबल आहे. आणि चॅस्टबेरीला सुटेबल ते नॉर्थ, स्पेशली ईस्ट, आपलं आसाम जे 7 सिस्टर्स आहेत ना, आपले जे काही स्टेट्स आहेत ते तिकडेच भेटतं, कारण ते टेम्परेचर त्यांना सुटेबल आहे. ते इकडे नाही भेटणार तुम्हाला. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली ते वुमेन चॉईसेस तुम्ही प्रिफर करा, बिकॉज ते एकदम सायंटिफिकली जिथं जेवढं डोसेज पाहिजे ते डोसेज अकॉर्डिंग टू ते डिझाईन केले गेले आहे. म्हणजे ते सायंटिस्टने डिझाईन केलेलं आहे. म्हणजे माझं सिंपल एवढंच असतं, जे मला येत नाही मी तिथं अक्कल लढवत नाही. ओके, जे ऑलरेडी आहे तेच मी यूज करते आणि हे सगळ्यात बेस्ट आहे. मी पर्सनली यूज करते ऑन डेली बेसिस. आणि हे फक्त दिवसातनं एकच टॅबलेट घ्यायचं असतो आणि एकदम खूप छान इफेक्ट्स आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, जरूर. तुमच्या घरी आता कोणतरी कुठली कोणाला पण त्रास असेल तर तुम्ही त्यांना रेकमेंड करू धन्यवाद. शकता. थँक्यू सर. थँक्यू. आता धन्यवाद. कुठल्याही आता मेडिकल मी स्टोर मध्ये थोडंसं- मिळते का ते? काय म्हणाला मेडिकल सर? स्टोअर मध्ये नाही मिळणार. मेडिकल स्टोर मध्ये मिळते का? तुम्ही सुधीर सर यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डेफिनेटली देतील सर. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. मी थोडस हा, बोला सुधीर दादा. हा, हा, तुम्ही तर बोला. काय आहे की आता आपण पाहिलं की त्यांचं बिझी शेड्यूल, आणि मी त्यांना धन्यवाद देण्यासाठीच मागितला वेळ, की त्यांनी आधी केले आणि मग सांगितली. ही उक्तीप्रमाणे स्वतःचा अनुभव आला, तोच अनुभव देण्यासाठी मग काय जे काय त्यांनी बेंगलोरला गेल्या होत्या, तिथे मोठा इव्हेंट होता, तर त्याच्यात वेळ काढून ते स्लाइड्स बनवले, हे त्यांचं मोठेपण आहे. पण हो. बेस काय आहे, तर त्यांना स्वतःला आलेला अनुभव लोकांना पण यावा आणि त्यांचं पण आयुष्य सुखकर व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ही त्यांची वृत्ती जी आहे ना, ती आम्ही रोजच पाहतो. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. आधी केले मग सांगितले, अशा वृत्तीप्रमाणे वेलनेस कोचेस असेच असतात की स्वतः फिट राहा. आणि कोच कोण असतो की जो स्वतः सक्षम आहे, तोच दुसऱ्याला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो. पुस्तकी ज्ञान नाही देते. थँक्यू, धन्यवाद. आता त्यांची दुसऱ्या व्यायामाची बॅच घ्यायची वेळ झाली आहे, तर मला वाटतं आपण Yes. त्यांना निरोप देऊ शकतो. हो. बाकी आपण हो. ओके. ताई, परत या योग वर्गात या ठीक आहे. असं अपेक्षा करून आम्ही आपल्याला रजा देतो. आपण खरंच नक्की. आपलं बिझी शेड्यूल आहे. हो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांचा. आणि मला पण तुमच्या कम्युनिटी खूप आवडली. खूपच सुंदर आहे तुम्ही लोक. एकदम गोड आहे, क्यूट आहे सगळ्यांनी. मला खूप आवडलं तुमच्यासोबत बोलून, गप्पा मारून. म्हणजे सकाळचं माझा दिवस आता पूर्ण दिवस छान जाणार, कारण मी एवढं गोड गोड लोकांसोबत भेटलेलं आहे. तर माझा दिवस नक्की छान जाणार. सगळ्यांना धन्यवाद अजून एकदा. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरात जेवढे पण लेडीज आहेत त्यांचं पण टेक केअर करा, कारण ते आहेत म्हणून आमचं घर चालतो. बरोबर? ये. चला, भेटू पुन्हा हो. नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, बाय बाय. हरिओम. बाय. दादांचे आणखी 2 कोच आहेत आपल्याला एंडच्या पूर्वी. अश्विनी ताई आणि रोमाताई येणार आहेत. हो, थँक्यू. तुम्ही सांगा, तुम्ही वेलनेस मधली थोडीशी वेलनेसची माहिती सांगू द्या. थोडा वेळ आहे आपल्याकडे. आपण 21 दिवसाचं जे आपण म्हणतात की 21 दिवस चॅलेंज म्हणून आमचं असतं. हा, त्याच्याबद्दल थोडी माहिती. फारच योग्य वेळेला तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, कारण 21 दिवसाचं चॅलेंज आम्ही आजकाल नाही चालू केलेलं. आमचे 32 महिने झाले. आजच त्याचा शेवटचा दिवस आहे. आणि त्या सांगत होत्या त्याप्रमाणे मला सुद्धा तिथे गेल्याशिवाय राहवलं नाही, कारण आज शेवटचा जो मेडिटेशन होता तो वेगळ्या प्रकारचा असतो 21 दिवसातला. तर तो अटेंड करूनच आम्ही दोघे इथे आलेलो. तर 21 दिवसामध्ये आम्ही काय करतो, तर तुमच्या संपूर्ण राहणीमानावर तुम्हाला मदत करतो. आणि फक्त 21 दिवसामध्ये तुम्हाला अक्षरशः म्हणजे पूर्ण आयुष्यासाठी ज्या चांगल्या सवयी आहेत त्याच्यावर मदत करतो. म्हणजे आहार विहार हे तर आहेच आहे, पण जीवनशैली जर सुधारायची झाली ना, तर मनोमन त्याच्यामध्ये इच्छा पाहिजे. आणि त्या इच्छेला जे वळण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, तर त्याच्यासाठी डेली मोटिवेशन पासून ते तुम्हाला
आता बघा, मी जर तुम्ही 21 दिवसामध्ये आमच्याकडे चॅलेंज घेतलं, जॉईन झालात, ते वेळ असते त्याची, नियमित वेळ आहे. 5 तारखेला लास्ट डे आहे रजिस्ट्रेशनचा. वैयक्तिकरित्या कोणाला गरज असेल तर मी त्यांना सांगेन, मार्गदर्शन करेन. आमचा एक व्हिडिओ बनवलाय, जे लोकांचा मिस झाला कार्यक्रम त्याच्यासाठी आम्ही पहिल्या माहिती देतो. तर त्याच्यात काय करतो आम्ही, की आता समजा तुम्ही लेडीज आहात, तर लेडीज कोच तुम्हाला एक वेगळा मिळतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खुलून आपल्या आई-वडिलांशी नाही बोलू शकत, तर तुम्ही लेडीजला लेडीजच फक्त बोलू शकता ना, तिथून सुरुवात होते. आणि सकाळी उठल्यावर मेडिटेशन पासून ते रात्री झोपायला किती वाजता जायचं, आता आपण सोनाली ताईकडून ऐकलं, की रात्री महिलांनी तरी कमीत कमी 10 वाजता झोपलं पाहिजे. तशाच प्रमाणे इव्हन प्रत्येकानीच कमीत कमी 10:30ला तर झोपलंच पाहिजे. दुसरं जे काही आहे, अगदी जो शिफ्टमध्ये काम करतो तो सोडून, आपण बघतो की दिवसभर मी खूप काम केलंय, आता मला एंटरटेनमेंटची गरज आहे. आमचे सगळे लोक सोशल मीडियावर आत्ताच भेटतात. म्हणून जे वेळ वाया घालवतात ना, तर तो तुमच्या प्रकृतीला, स्वास्थ्याला हानिकारक आहे. हे कळलं तरी खूप आहे. पाणी किती प्यायला पाहिजे, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम तुम्हाला करता आले पाहिजेत आणि हे सगळे व्यायाम प्रकार आम्ही तुम्हाला घर बसल्या देणार. तर ही सगळीच्या सगळी सोय जी आहे ना, नंतर तुम्हाला प्रत्येक दिवशी 5 वेळेला खायचंय, तर ते थोडं-थोडं खाल्ल्यामुळे मेद वाढत नाही. तर तुम्ही जे थोडं-थोडं खायचंय ते योग्य काय? आम्ही कधीच डाएट करायला सांगत नाही. तर आम्ही काय सांगतो, की ईट राइट म्हणजे योग्य खाणं काय असलं पाहिजे आणि यासोबतच तुम्हाला आहाराबरोबर विहार आणि त्याचप्रमाणे मानसिकता किंवा ज्याला मेंटल हेल्थ म्हणतो ते जपण्यासाठी आम्ही मेडिटेशन देतो. आता याच्यात एकुलतं एक जे राहतं स्वास्थ्याचं एक परिमाण राहतं. तर ते म्हणजे स्पिरिच्युअल. तर स्पिरिच्युअलला तर आपला वर्ग आहेच, योगा वर्ग. तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सांगू शकेन. जरूर जॉइन करा. मग ते 21 दिवसामध्ये बाकी सगळे आपले रोजचे रुटीनचे कामं सुरू राहतील. बाकी आपलं ऑफकोर्स तुम्हाला कुठे शिबिरात नाही जायचंय. घर बसल्याच तुम्हाला ही मदत होणार आहे. हां. येस, येस. ते दिवसभराचा डाएट प्लॅन सकाळी मेडिटेशन नंतर हो, देऊन हो, हो. अगदी डाएट प्लॅन एक स्टँडर्ड तर नॉर्मल डाएट प्लॅन तर लिहून दिला जातोच. या व्यतिरिक्त तुमच्या जीवनशैलीप्रमाणे त्याच्यात फेरफार करून वैयक्तिक डाएट प्लॅन तुम्हाला तुमच्या वेलनेस कोच देतात. म्हणजे आता लेडीजला लेडीज देणार, पुरुषांना पुरुष देणार. तर तुमची समजा जीवनशैली बैठी आहे. त्याच्यात तुम्हाला कुठे तुम्ही घरात असाल तर काय खाऊ शकता, बाहेर असाल तर काय खाऊ शकता, हे तुम्हाला सगळं अगदी शक्य आहे तेच तुम्हाला सांगितलं जातं आणि ह्याच्यात कुठलंही फॅन्सी फूड नाही, की तुम्हाला असं नाही सांगता येणार, की बाबा परदेशातले हे ओट्स आणा आणि ब्रोकोली खा आणि काय. तुमच्या भारतामध्ये आपण ज्या मातीत बनलोय, ज्यांनी आपलं शरीर बनलंय, आपण ज्या व्यक्ती आहोत, आपलं जे जीन्समध्ये ज्याला म्हणतात, जे आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला ते सल्ला दिला जातो आणि मार्गदर्शन दिलं जातं. तुमचा पाठपुरावा केला जातो. खूप छान अनुभव येतात इथे. तर तुम्ही तो जरूर अनुभव घ्यावा. 100% शुअर. नक्कीच ज्यांना म्हणजे खरंच सर्वांनाच गरज आहे, पण जे जुळू शकतात त्यांनी खरंच पाटील दादांशी कॉन्टॅक्ट करून जुळावं आणि स्वतःच्या आपण म्हणतो की बरोबर आहे, कळते पण वळत नाही. म्हणजे इच्छा, जसं दादांनी मागे सांगितलं होतं की मी इतका चहा प्यायचो, पण मी चहा बंद केला, तर मला गोष्ट लक्षात आहे. तर अशा काही गोष्टी असतात जी आपल्याला इच्छा असून पण सोडवत नाही. तर आपल्याला एक रुटीन लाईफ 21 दिवसामध्ये आपण बदलवू, तर त्याचा खरंच जीवनावर म्हणजे आता ताई जसं दिसतं आपल्याला सोनाली ताई, की त्यांनी स्वतःमध्ये किती आमूलाग्र बदल घडवलेला आहे. वजन वगैरे किती फिट आहेत त्या, तशी आपण सवय लावू शकतो शरीराला. तर नक्कीच त्याचा फायदा घ्यावा. फार सुंदर माहिती दिली दादा आपण. धन्यवाद. थँक यू. फार छान झालं आजचं सेशन. एकदा सुधीर दादा पण भेटले. सोनाली ताईंनी जे गोऱ्यांचं सांगितलं होतं की नाही, हा. हां. तसे त्या गोऱ्या पतंजलीच्या याच्यामध्ये अवेलेबल मिळतात. त्याचं काय म्हणतात त्याला, स्क्वेअर शेप. आणि दुसरं आणि मी ते फक्त माझ्याकडे इलेक्ट्रिकचं ह्याच्यात आहे, त्या हीटरवर मी ते हवनचं जी सामुग्री आहे ना, त्या हवनच्या सामुग्रीचा धूर करतो. तर ते जसं आपल्याला हे आता गॅस असल्यामुळे हे सर्व जे गोवऱ्या वगैरे जाळणे थोडंसं कठीण जाते. तर त्याच्यापेक्षा ते गॅस हीटरवर त्याचा धूर करून त्याच्यावर एक जाळी लावलेली आहे आणि त्याच्यावर मग हवन सामग्री टाकून त्याचा धूर करतो. तर पतंजलीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हवन सामुग्रीही मिळतात. सर्व आजारावरच्या वेगवेगळ्या मिळतात. जसं हृदयासाठी आहे, अस्थमासाठी आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा एक यज्ञ चिकित्सा एक
भाग आहे. हा बरोबर आहे. पतंजली स्टोर्स मध्ये मिळते ते वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे धूप आणि मग ती जी धूप गायनी जी आहे हीटर हा ते पण मिळतात. बरोबर आहे. हृदयेश टी, चर्मेश टी, त्याच्यानंतर मध्वेश टी अशा प्रकारचे नाव आहे त्यांचे. ती हवन सामुग्री मिळते. म्हणजे त्याच्यावर त्यांनी शोध घेतला होता की हवन सामुग्रीने पेशंट कसा दुरुस्त होऊ शकतो. म्हणजे जसं आम्ही एनेस्थेशिया देतो ना एखाद्या पेशंटला, तर त्याच्या नाकातून त्याच्या धूर समजा असं म्हणजे वाफ देतो, म्हणजे फ्युम्स देतो आणि त्याच्याने तो पेशंट बेहोश होतो. तर आणि ऑक्सिजन द्यायचं असलं तर आपण नाकातून त्याला ऑक्सिजन देतो, तर तो पेशंट चांगला होतो. तर हे प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये की असं जर जडीबुटीचं जर धूर आपल्या शरीरात गेलं तर तो पेशंट दुरुस्त होऊ शकतो. त्याच्यात त्यांनी मुंबईला एका इंजिनिअरिंग मुलीचं जे आमच्या मेडिकल सायन्स मध्ये तिथं ब्रेन ट्युमर होता, त्याचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर ती डॉक्टरने सांगितलं की ती आता बोलू शकणार नाही, काही हातपाय हलवू शकणार नाही. अशा पेशंटला त्यांनी 1 महिनाभर ते यत्न चिकित्सा केली. त्याच्यानंतर ती हातपाय हलवायला लागली. तिच्या समोर जे मंत्र म्हणत होते ते मंत्र ती बोलायला लागली आणि चांगली झाली. तिला हरिद्वारला बोलावलं होतं त्यांनी आणि तिचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं की यज्ञ चिकित्सेमुळे हे शक्य आहे. खरंय. आहे दादा. धूर आपल्या ते पार्टिकल्स आपल्या श्वासातनं नाकातोंडातून आपल्या शरीरात जर गेले ते बरोबर आहे. दुरुस्त होतात. खरंय. आहे. आपल्या श्वासातून जातं ना शरीरात, हो. त्याच्यामुळं फायदा होऊ नक्कीच फायदा होतो. बरोबर. बरोबर आहे. एक चर्चेतनं आपल्याला खूप छान माहिती मिळते आणि खरंच दादा हे यज्ञ चिकित्साबद्दल नेहमी सांगतात आपल्याला. खरंच याचा नक्कीच आपण म्हणतो आधुनिक जीवनशैली, पण आपण नेचरच्या जवळ कसं राहता येईल त्याचं फार पतंजली आपल्याने खूप औषधं आणि खूप नॅचरल गोष्टी काढलेल्या आहेत, जे आपल्याला घरोघरी कुठेही राहा तुम्ही, कुठल्याही सिटीमध्ये राहा, त्याच्या सानिध्यात राहण्याचा आपला हा प्रयास खूप छान आहे पतंजलीचा. नक्की त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. खूप छान झाला. तसं तर त्यांनी सर्व यज्ञामध्ये टाकायला सांगितलं, पण यज्ञाची प्रोसिजर करायला म्हणजे खूप वेळ लागतो त्याला. हा त्याच्यामध्ये हीटरचं मी सांगितलं की शॉर्टकट आहे. हा धूपकांडी टाईप बनवलेलं आहे. म्हणूनच मगाशी मी धूप या शब्दाचा उच्चार केला की नॅचरल गोष्टींपासून त्यांनी धूप टाईप बनवलेलं आहे. ते आपण इलेक्ट्रिक हीटरवर पण किंवा गॅसवर जाळी ठेवून पण आपण करू शकतो, कोळसे वगैरे ठेवून. किंवा बरोबर. जसं आपण मी सांगतो की माझी ओळख कशी झाली, तर माझे जे साडू आहेत, आवाज नाहीत ना दादा आपला. माझे जे साडू आहेत, माझ्या मिसेसचे बहीण, तर त्या कुटुंबाला त्या आशाताई ओळखत होत्या. तर त्यांनी सांगितले की अरे हे तर एकदम यंग आहे, आम्ही या वयातच ढेपाळलो. तर ते आजही म्हणजे हा रोज 36 मजले चढतो काय आणि रोज 10,000 पावलं चालतो काय, तर याच्यामुळे त्या जरा आश्चर्यचकित झालेल्या होत्या. तर त्या जिथे विषय निघेल तिथे सांगायच्या. तर त्या आशाताईंना माहिती होतं. तर त्यांनी मग या माझा पहिलाच जो लेक्चर होता ना, तो आहे चिरतारुण्य म्हणजे ग्रेसफुल एजिंग. अशा प्रकारे मी मग न्याहारी बदला आणि नंतर समज गैरसमज आहारातले, नंतर तुम्हाला आहार हेच औषध, आणि आपण नूतन वर्षाला एक कुठला संकल्प करतो तो तडीस नेण्यासाठी काय मदत होईल, अशा वेगवेगळ्या विषयावर मी केलं. आणि मी एक स्वतः कटाक्षाने म्हणजे आम्हाला हर्बल लाईफ मध्ये शिकवलेलं आहे किंवा ट्रेन केलेलं आहे की तुम्ही स्वतःहून कधीही प्रॉडक्टची जाहिरात किंवा त्याचा डबा दाखवणे ते करायचं नाही. तर हे मी 5 लेक्चर्स मध्ये हे अगदी आवर्जून पाळलं. पण ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की इथे या लोकांना मदत आहे आणि त्याला ज्यांना पाहिजे त्यांना घेण्याची सोय पण आहे आणि आपण असं हे बोलायला इथे परवानगी आहे, तेव्हाच मग मी हर्बल लाईफ हा शब्द वापरायला चालू केला. नाही तर तोपर्यंत मी फक्त स्वतःला वेलनेस कोच म्हणत होतो. मी हर्बल लाईफ हा शब्द सुद्धा वापरत नव्हतो. म्हणजे इतकं आमच्यावर आम्ही स्वतःला बंधनं घातलेली आहेत किंवा आम्ही पाळतो ते. आणि म्हणूनच आम्ही इतक्या लोकांना मदत करू शकतो, इतक्या लोकांच्यावर परिणाम झाला, त्यांना रिझल्ट मिळाला. कारण आमच्यावर जी शिस्त आहे, ती शिस्त सगळ्या जगामध्ये ही पाळली जाते. हे कुठेही तुम्हाला केमिस्टकडे मिळणार नाही, कुठल्याही डॉक्टरच्या सांगण्यावरनं मिळणार नाही. हे केवळ आणि केवळ ट्रेन केलेले आमच्यासारखे जे वेलनेस कोचेस आहेत, जे समजतात एक्झॅक्टली कशामुळे परिणाम होतो आणि ती व्यक्ती काय आहे हे समजतात, ते ओळखत असतात. ओळखत नसले तरी ते ओळख करून घेतात, विचारतात आणि मग त्यामुळे हे परिणाम होतात. तर हा त्याच्यातला गाभा आहे. म्हणजे केवळ प्रॉडक्ट मजा करत नाही, तर त्याच्याबरोबर तो जो कोच मिळतो त्या कोचनी जादू होते, असं माझं तर स्वतःचा अनुभव आहे.
धन्यवाद. मला इथे बोलवलं, मला म्हणूनच तर मला इथे लागोपाठ यायला आवडतं. दादा आपल्या इतके सेशन झाले पण त्यात तुम्ही हर्बल लाईफचा म्हणजे बिलकुलही उल्लेख केलेला नाही. पण हो, आता आम्हाला ताईंनी तशी फक्त शिस्तच होती. शिस्तच होती हा. तशी. आम्हाला सांगण्यात आलं होतं. जबरदस्त. आणि मला त्याच्याबद्दल माहिती होती म्हणून मग तो विषय उकलला आणि नाही, आम्ही आता घेतलेला हे आता आता माझ्या लक्षात आलंय की इथे ही परवानगी आहे या योग वर्गात, म्हणून आम्ही बोलायला चालू केलं, नाही तर आम्ही बोलतच नव्हतो. नाही ऍक्च्युली मग आपला हा योग वर्ग फ्री आहे आणि हो, आपण जास्त तरी perfect. नॅचरल ज्या खरंय, वस्तू आहेत खरंय. आहार तज्ञ आहेत हो, हो. तर आम्ही ते बनवू शकतो घरी. आम्ही आपलं म्हणजे सुदृढ पोषणयुक्त आहार घेऊ शकतो. हो, हो. पण जे बाहेर करायला वेळ नाहीये त्यांना हे रेडी फूड, हे रेडी प्रकार एक प्रकारचं पूर्ण पोषण एका डब्यात मिळतं, त्यांना हे Correct, खरंच correct. आवश्यक आहे. आणि नुसतं ते आणि नाही, एका वेळेला तुम्ही घ्याल आणि उरलेले 5 खाणी काय आम्ही सांगतो ना, की तुम्ही दिवसभरात 5 खाणी खाल्ली पाहिजेत, म्हणजे 5 वेळेला आहार घेतला पाहिजे. मग ते 5 खाण्यातला फक्त एक तुम्ही हर्बल लाईफचा घेताय, उरलेले 4 काय ते पण काय खायचं, घरातलेच पदार्थ कुठले खायचे, ह्याचं सगळं मार्गदर्शन, किती खायचं, केव्हा खायचं. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुर्वेदामध्ये माहिती असतात, पण आम्ही त्याचा परत उल्लेख करतो. म्हणजे मी स्वतः तर आयुर्वेदाचा प्रचंड फॅन आहे. मी स्वतः आयुष्यभर फॉलो केलेलं आहे. माझी आई 94 वर्षाची आहे, तिचे दात आज ओरिजिनल आहेत, तिचे केस काळे आहेत. आम्ही दोघं बाहेर पडलो तर लोक मला विचारतात बहिणीला घेऊन आला असता. एवढं तर ती सक्षम आहे. ती रोज 1.5 किलोमीटर फिरायला जाते. आता पावसात तिची पंचायत झालेली की कसं जाऊ मी आता. तर अशा प्रकारे जिचं आरोग्य आहे, त्या आईचा मी मुलगा असल्यामुळे माझ्याकडे बाळकडू तेव्हापासूनच आहे. तर आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या काही गोष्टी आपण हळूहळू विसरत गेलो, कारण सांगणारच कोणी नाहीये. तर याच्यात साधी गोष्ट अशी आहे की फळ हे कधीही जेवल्यानंतर खायचं नाही. आणि आपण सर्रास ही चूक करत असतो की जेवल्यानंतर फलाहार म्हणजे मुखवास सारखं खातो. रात्री सूर्यास्तानंतर जेवायला नको, ते जैन लोकच फक्त पाळतात. आपण पाळायचं बंद केलं कारण इलेक्ट्रिसिटी आली, आता आपण ऐकलंच. तर हा जो चेंजेस झालेले आहेत ना, तर तो परत पूर्वीच्या स्थितीला जायचं असेल, परत पूर्वीच्या लोकांसारखं आरोग्य हवे असेल, तर जीवनशैली हवी असेल, तर आपल्याला जितकं शक्य आहे तितकं पूर्वी जायला पाहिजे. हा, आता तुमची ड्युटी जर नाईट शिफ्ट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं आम्ही सांगतो. पण शक्यतो नाईट शिफ्ट वाले किती लोक असतील? 0.0001%. बाकीच्या सगळ्या लोकांना तर हे शक्य आहे ना. आपण टाइमपासला जर आपण टीव्ही बघणार असो एंटरटेनमेंट म्हणून, तर एंटरटेनमेंट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ ना. नंतर मोबाईलवर किती तास द्यायचे, या सगळ्यामध्ये मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आपल्या मुलांच्यावर संस्कार करायला, जसं सोनालीने अतिशय उत्तम उदाहरण दिलं स्वतःच्या वागणुकीतनं, तर मला माझ्या मुलीला काही सांगायचं झालं तर मी स्वतःच आधी बदल करते, मग ती आपोआप मला फॉलो करते. किती साधी गोष्ट सांगितली त्यांनी, पण किती महान गोष्ट आहे ती. खरंच आधी केले मग सांगितले त्याचा डेफिनेटली परिणाम होतो. तर कोच हाच असतो की स्वतः केलंय आणि माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला पण फायदा होईल, करून पहा, असं आहे. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद दादा. नक्कीच नवीन पोरांना खूप आवश्यक होईल हे, कारण की त्यांचं लाईफस्टाईल हे करणं, कारण आपण घरी राहतो तर आपण करू शकतो, पण जे बाहेर असून हे सगळं नाही पाहू शकत, पोषणयुक्त आहार नाही घेऊ शकत, तर त्यांना डेफिशियन्सी जाणवते आणि मग आता हे असे सगळे आजार तरुण पिढीमध्ये दिसत आहेत आपल्याला. त्याच्याकरिता हो, हे आता खूप आता एक चांगली गोष्ट आहे की जी तरुण पिढी आहे ना, ती या काय म्हणतात इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे म्हणा किंवा जे ज्ञान अवेलेबल आहे गुगलमध्ये, युट्यूबमध्ये, त्यामुळे म्हणा, त्यांनाही कळायला लागलंय की काय एक्झॅक्टली गरज आहे. आता माझा मुलगा एक इंग्लंडमध्ये आहे. तिथे गेल्यावर मला पहिल्यांदा लक्षात आलं की अख्खा देश हा सप्लिमेंट आरामात घेतो. आणि आमच्या देशात त्यावेळेला मी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याकडे सप्लिमेंट म्हणले की एक टॅबू असायचा. अरे बापरे, सप्लिमेंट मला घ्यायची गरज आहे का? अरे बापरे, मला नको. तर हा जो एक फरक आहे, ते म्हणतात आम्ही ऊनच नाही आम्हाला मिळत, तर मला व्हिटॅमिन डी घ्यायलाच पाहिजे. माझ्या शरीरामध्ये चांगले फॅट जातच नाही आहेत, तर मला ते त्याला ओमेगा 3 म्हणतात ते घ्यायलाच पाहिजे. माझ्या शरीरामध्ये दुधाचं एवढा प्रमाण नाहीये, तिथे दुधाला तर खूपच ॲलर्जिक आहेत ते लोक. तर त्यासाठी मला कॅल्शियम हे सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजे. तर ह्या गोष्टी तर आपण प्रेग्नंट लेडीला सर्रास देतो, त्यावेळेला मनात नाही हिचकिचाहट. पण इतर वेळेला मला स्वतःला घ्यायचं म्हटल्यानंतर मनात एक शंका येते, अरे मी औषध घ्यायला लागलो का काय. पण सप्लिमेंट हे सप्लिमेंट आहे. आणि आताची पिढी खूप हे झाली आहे की स्वतःकडे जागरूक झाली आहे. ते स्वतः जे वर्षभरात एकदा टेस्ट करायचीच आहे, 6 महिन्यांनी एकदा टेस्ट करायचीच आहे, तर काय नाही का नाही आपल्या डिफिशियन्सी बघायच्या आणि आपणहूनच मग डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणा सप्लिमेंट घ्यायच्या आणि कायम निरोगी राहायचं. म्हणजे ज्यांना शक्य आहे, ज्यांना माहिती आहे, ते लोक हे फॉलो करतात. पण जे अगदीच
फक्त आपलं जीवनमान मजा करण्यामध्ये घालवतात. शनिवार रविवार आला की मॉलमध्ये जायचं, बाहेर खाणं, चिप्स देणं, लहान मुलाचा वाढदिवस केक कापून आणि चिप्स देऊन आणि कोका कोला पिऊनच साजरा करणं. अशा अवस्थेमध्ये ज्यांचं लाईफ चाललंय तर ते रोगालाच आमंत्रण देत आहेत. तर हे त्यांना कळलं तर पाहिजे की मी हे चुकीचं करतोय. तर हे आमचं काम आहे. तर अशा प्रकारे जीवनशैली बदलण्यामध्ये आपलं आरोग्य आहे परमनंट टिकणार. गुड. आपण असे बोलत राहतो दिवस लागेल सगळा. चला, धन्यवाद. दादा, मी 1 महिन्यासाठी पुन्हा आता जसं महिलांचं घेतलंय तसं मी हा. वृद्धांबद्दल 1 महिन्यासाठी घेणार आहे. तर मला अरे तुमची वा 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 वा. खरंच आहे. त्यांच्याबद्दल बोललंच जात नाही. खरं आहे. पुरुष हे दुर्लक्षित आहेत. हो, खरं आहे. जरी पुरुष प्रधान असले तरी त्यांच्या समस्या दुर्लक्षित आहेत. आणि तो म्हणजे व्यक्त होत नाही. खरं आहे. पुरुष हा व्यक्त न होणारा प्राणी आहे. परमेश्वरानेच तसं बनवलेलं आहे. काय मर्द को दर्द नहीं होता है म्हणतात ना. खरं आहे. हरिओम. हरिओम. सकाळी 6 वाजता. हरिओम.